निपुता नुनंसो माता, निपुता नुनंसो पिता, निपुता इदिसो पतिती। अर्थात धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पुत्र जन्मास आला। धन्य ते पिता ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला। आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। किसा गौतमीचे हे गौरव उद्गार बुद्धाच्या प्रती या किसा गौतमीच्या या गौरवाच्या उद्गाराने बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी, ज्याप्रमाणे उंबराच्या झाडाला क्वचितच कधी काळी व स्थळी जशी फुलं येतात, त्याचप्रमाणे क्वचितच कधी काळी व स्थळी या जगात बुद्ध जन्मास येत असतात। आज विशेष धम्मदेसना म्हणून द फर्स्ट मोरल टीचर इन द वर्ल्ड म्हणजे शिक्षक दिवसाच्या निमित्तानं आज विशेष धम्मदेसना म्हणून या ठिकाणी ही विशेष धम्मदेसना शिक्षक डेच्या टीचर डेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेत आहोत। तर विश्व शांतीदूत महान कारुणिक अरहंत सम्यक संबुद्ध MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ऑफ लॉ 32 डिग्र्या आणि 13 भाषांचं नॉलेज असलेला द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थतज्ञ, द ग्रेटेस्ट इंडियन, जग बदलणारा बाप माणूस बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देवानंद प्रियदर्शी महान सम्राट अशोक मौर्य। अशी एक कहावत आहे, ती कहावत अशी आहे की घर में चूहा दुष्ट प्राणी है, घर में चूहा दुष्ट प्राणी है, पक्षियों में कौवा दुष्ट प्राणी है, जंगलों में बंदर दुष्ट प्राणी है और मनुष्यों में ब्राह्मण दुष्ट प्राणी है। तर आज विशेष धम्मदेसना म्हणून आपल्याला सर्वांना माहित आहे की या भारतामध्ये जी गुरु शिष्य परंपरा, ही जी गुरु शिष्य परंपरा जी तथागत बुद्धापासून सुरू झाली, आपण त्याला जरी गुरु शिष्य परंपरा असं जरी नावानं म्हणत असेल तरी ती शिक्षक आणि विद्यार्थी परंपराच आहे। या जगातील प्रथम महान पहिला शिक्षक जर कोण असेल, ज्याला आपण गुरु म्हणतो, पालीमध्ये त्याला शास्ता म्हणतात, शास्ता म्हणजे गुरु, आजच्या आधुनिक भाषेमध्ये त्याला आपण शिक्षक म्हणत असतो। तर या जगातील पहिला प्रथम जागतिक गुरु, फर्स्ट गुरु जर कोणी असेल तर ते महान कारुणिक तथागत बुद्ध आहे। या जगातील पहिले टीचर, पहिले शिक्षक, जागतिक टीचर। आपण असं ऐकलं असेल की भारत ही विश्वगुरु होती। भारत विश्वगुरु नव्हता, बुद्ध विश्वगुरु होता। या भारतामध्ये बुद्धाचा जन्म झाला, तर असं आपण ऐकतो की भारत विश्वगुरु होता। भारत विश्वगुरु कसा काय राहू शकते? बुद्ध विश्वगुरु होते या भारतामध्ये जन्म घेणारे। तर या जगातील पहिला महान टीचर शिक्षक जर असेल तर तथागत सम्यक संबुद्ध आहे। आणि या जगातील ज्ञान विज्ञानाचं प्रचार केंद्र जर कोणतं असेल तर ती आहे बोधगया।
बोध या शब्दाचाच अर्थ ज्ञान होत असते. म्हणून जगातील महाकवी अश्वघोष नावाचे जे भिक्खू होऊन गेले कुशाण काळामध्ये, कनिष्क काळात, तर ते असं म्हणतात की या जगाचं काळीज जर काय असेल, म्हणजे काळीज जर कोणतं असेल, या जगाचं हृदय जर कोण काय असेल, तर या जगाचं काळीज हृदय हे बोधगया आहे. आणि या बोधगयामधूनच, म्हणूनच तथागत बुद्धाला एक बर्नार्ड रसेल नावाचा एक व्यक्ती आहे, तो मला वाटते एडविन आर्नल्ड, हा व्यक्ती असा म्हणतो की लाईट ऑफ एशिया, त्यांनी पुस्तक लिहिलं लाईट ऑफ एशिया, आशिया खंडाचा प्रकाश म्हणजे बुद्ध आहे, लाईट ऑफ एशिया असं त्यांनी पुस्तक लिहिलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बुद्ध हे लाईट ऑफ द वर्ल्ड आहे. लाईट ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगाचा प्रकाश आहे बुद्ध, जगाचा प्रकाश. म्हणजे या तथागत बुद्ध जगाचा प्रकाश आहे, विश्वदीप आहे, धम्मदीप आहे. तर तथागत भगवान बुद्ध त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली, तर ज्ञानप्राप्तीचं, जगातील ज्ञानप्राप्तीचं ज्ञान विज्ञान भूमी ते बोधी वृक्षाचं झाडाखाली तथागत बुद्ध बसले बा आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं असं अजिबात नाही. त्यांची ती प्रयोगशाळा आहे, अनुसंधानाचं ते ठिकाण आहे ते बोधी वृक्ष एक प्रमाणे. म्हणून त्या झाडाला आधी तर ते पिंपळ होतं, परंतु त्याला बोधी, बोधी म्हणजे काय, ज्ञान प्राप्ती झाली, तेव्हापासून ते झाड पूजनीय झालं. तर अशा प्रकारे हे जे बोध, बोध म्हणजे काय, तर ज्ञान जर असेल, या जगाला ज्ञान जर देणारा जर कोणी असेल, तर जगातील पहिला टीचर, पहिला शिक्षक तथागत बुद्धच आहे. तथागत बुद्धांनाच विश्वगुरु म्हटलं जातं, धम्मगुरु सुद्धा म्हटलं जातं. तर आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की आज जे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणून ज्यांचं नाव येते शिक्षक दिवस म्हणून, पण या जगातील पहिला शिक्षक जो गुरु पौर्णिमेला मिळाला, आखाडी पौर्णिमेला मिळाला, गुरु शिष्य परंपरा म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी परंपरा जर कोणी सुरू केली असेल तर ती तथागत भगवान गौतम बुद्धांनी. तथागत भगवान बुद्धांना जी ज्ञान प्राप्ती झाली ते संबोधी स्थळ, महान सम्राट अशोकांनी त्यांच्या 10व्या शिलालेख मध्ये असा उल्लेख केलेला आहे की मी या संबोधी स्थळाला भेट दिलेली आहे. बुद्धाची संबोधी स्थळ म्हणजे त्याला आज आपण आधुनिक बोधगया म्हणतो, पण सम्राट अशोकांनी त्यांना संबोधी स्थळांचा उल्लेख केलेला आहे. आणि तथागत भगवान बुद्धाने आपली सार्वजनिक शिक्षा, सार्वजनिक, बहुजन हित आहे बहुजन सुख आहे, सार्वजनिक, सार्वजनिक शिक्षा जे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे, तथागत भगवान बुद्धाने ते सर्वांसाठी मोकळं खुलं आहे. तर ते सार्वजनिक शिक्षा जर तथागत बुद्धांनी सर्वप्रथम कुठे दिली आहे आपल्याला माहितच आहे, ती सारनाथला, सारनाथला. म्हणून सद्धम्म म्हणजे काय, तर सद्धम्म म्हणजे काय, बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये काय आहे, सद्धम्म म्हणजे काय, तर याचं खूप मोठं विश्लेषण आहे. तर सद्धम्म म्हणजे काय, आधीच्या आपण वैदिक परंपरेनुसार जर बघितलं तर ब्राह्मणांनाच फक्त अध्यापनाचा आणि अध्ययनाचा अधिकार होता. फक्त ब्राह्मणच शिकू शकतो म्हणजे ब्राह्मणच वर्गाने, जसं की मनुस्मृती की फक्त ब्राह्मणांनीच शिक्षण घ्यावं, ब्राह्मणांनीच शिकवावं, हा अधिकार, ही मक्तेदारी फक्त विशिष्ट ब्राह्मण वर्गाकडेच होती, ब्राह्मण वर्गाकडेच होती. त्याच्यातही स्त्रियांना शिक्षण नाही. ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणीन जरी असेल तरी त्या ब्राह्मणींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नाही, म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नाही, शूद्रांना तर अजिबातच नाही. मग शिक्षणाची मक्तेदारी कोणाकडे होती, फक्त ब्राह्मणच शिकू शकतो आणि ब्राह्मणच शिकू शकतो वर्णव्यवस्थेनुसार. पण तथागत भगवान बुद्धांनी स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता, म्हणजे उच्च नीचता न मानता, वर्णव्यवस्था जाती व्यवस्था न मानता, तथागत बुद्धांनी आज जे म्हणतो का नाही सर्व शिक्षा अभियान, सर्व शिक्षा अभियान, हे बुद्धाचं आहे अभियान, हेच ते धम्माचं अभियान. सर्वांना शिक्षा मोफत. आपण जे स्त्री पुरुष काय म्हणतो, स्त्री पुरुष समान शिक्षा अधिकार असा एक शब्द आहे, स्त्री पुरुष
समान शिक्षा अधिकार, मग स्त्री पुरुष समान शिक्षा अधिकार देणारे कोण आहे जगातले? तथागत बुद्ध आहे, हो किंवा नाही? आधीच्या याच्यामध्ये वैदिक परंपरेनुसार किंवा मनुस्मृतीनुसार काय, शूद्राती शूद्रांना, अस्पृश्यांना आणि स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. पण बुद्धाने केवळ पुरुषच लोक चिवर घेऊ शकत नाही, तर महिलांनी, स्त्रिया सुद्धा चिवर घेऊ शकतात आणि तेही शिक्षणाचं दान करू शकतात, विद्यादान करू शकतात, तेही धम्माचं शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करू शकतात. म्हणून लक्षात घ्या, जगातील पहिला टीचर जर कोण असेल, शिक्षक जर असेल, तर तो बुद्धच आहे. आणि दुसरी गोष्ट, स्त्रियांचा पहिला पुढारी जर कोण असेल, स्त्री शिक्षणाचा पहिला पुढारी जर जगातला कोण असेल, तर ते आहे तथागत बुद्ध. मग आपण तर म्हणत असतो की ज्योतिबा फुले आणि सावित्री आहे, खरीच गोष्ट आहे. पण जगातील मी जे गोष्ट सांगत आहोत, तर जगातील फर्स्ट टीचर कोण आहे? मग स्त्रियांचा पुढारी तथागत बुद्ध आहे. स्त्रियांचा पुढारी, स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार, तिलाही भिक्खुनी बनता येतं, लक्षात घ्या. म्हणून आपण खास करून आपण बुद्धच हे या जगातील स्त्रियांचे पहिले महान पुढारी आहे. तर आज आपण जे शिक्षक डे म्हणून जे साजरा करताना दिसतात, म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहे का नाही, ब्राह्मण आहे. बुद्धांवर त्यांनी टीका केली आहे. जे बुद्ध जगाचे शिक्षक आहे, जगाचे मार्गदर्शक आहे, दीपस्तंभ आहे, बुद्धावरच त्यांनी टीका केलेली आहे. आणि त्याच्या नावाने शिक्षक दिवस चालू आहे की नाही. तर मग तथागत बुद्धांनी कोणती शिक्षा दिली? तर आपण जे पंचशील नावाची पहिली शिक्षा आपण म्हणू, त्याच्यामध्ये बघा, पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी असा एक शब्द आहे. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम. सिक्खा म्हणजे काय? सिक्खा हा पाली शब्द आहे. जसं शीख बांधवांनी पाली शब्द घेतलेला आहे, तो पाली शब्द आहे. सीख म्हणजे काय? सीख आपण म्हणतो ना, मला ही सीख प्राप्त झाली, तर सीख म्हणजे काय? तो पाली शब्द आहे ना, शीख बांधवांनी घेतलेला आहे, पाली शब्द आहे तो सीख. तर तशा प्रकारे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामी, पाली शब्द आहे सिक्खा आणि संस्कारित शिक्षा म्हणजे काय? शिक्षण. आता अंग्रेजीमध्ये जर म्हटलं तर एज्युकेशन. सिक्खापद म्हणजे काय? हिंदी मध्ये त्याला शिक्षापद म्हणतात. सिक्खापद म्हणजे काय? शिक्षापद. तर हे शिक्षापद, हे शिक्षण, हे एज्युकेशन, त्यापासून विरत राहण्याचं हे जे पंचशील आहे, हे तथागत भगवान बुद्धांची पहिली नैतिक शिकवण आहे का नाही. जीवन जीने की कला, जीवन जगण्याचा मापदंड, जीवन जगण्याची योग्य पद्धती म्हणजे पंचशील मार्ग होय. पंचशील मार्ग म्हणजेच काय? शिक्षा आहे, बुद्धाचं शिक्षण आहे. आणि या पंचशील मार्गानेच मनुष्याचं कल्याण होतं. हे पंचशील जसंच्या तसं भारतीय संविधानामध्ये कलमाच्या रूपामध्ये दिलेलं आहे. सगळ्यांनाच पाळावं लागते भारतीय नागरिकांना. आलं का लक्षात तुम्हाला? तर पहिली शिक्षण कोणतं आहे भगवान बुद्धांचं? जे तथागत बुद्धांनी दिलेलं आहे ते म्हणजे पंचशील. दुसरं आपण म्हणू आर्य अष्टांगिक मार्ग. हेही भगवान बुद्धांचं शिक्षणच आहे, शिक्षाच आहे ती, है की नाही. आर्य अष्टांगिक मार्गानेच जगातील कुठल्याही दुःखाचं निवारण होऊ शकतं. हे तथागत बुद्धांनी दिलेली दुसरी शिकवण आहे, दुसरी शिक्षा आहे. आपण, तुम्हाला माहित नसेल, विनय पिटकामध्ये विनय पिटक आहे. विनय म्हणजे काय तर नियम. विनय म्हणजे काय होते? नियम. तर विनय म्हणजे काय तर नियम. तर त्याच्यामध्ये माहिती आहे का, जेव्हा श्रामणेरी जेव्हा 10 दिवसाचे श्रामणेर आणि श्रामणेरी किंवा काही अधिक काळासाठी श्रामणेर आणि श्रामणेरी म्हणतात, तर माहिती आहे का, त्यांना ज्या लोकांनी श्रामणेर शिबिराचं, तुम्हाला माहित नसेल पण श्रामणेरीचे जे नियम असतात का नाही, विनय, जे विनय पिटकामध्ये आहे, ते 75 सेखीय नियम, 75 सेखीय नियम म्हणजेच विनय. आता 75 सेखीय नियम म्हणजे केवळ श्रामणेर आणि श्रामणेरीसाठी नाही, जर त्याचा बारकाईने अभ्यास केला भिक्खूंनी किंवा उपासकांनी सुद्धा त्याचा 75 सेखीय नियम एक माहितीसाठी म्हणून
तुम्ही जर वाचले ना भिक्खूंचे ते 75 सेखीय नियम वाचा तुम्ही त्याच्यामध्ये, तर हे 75 सेखीय नियम केवळ 10 दिवसाच्या श्रामणेर शिबिरासाठी नाही आहे ते, आणि ते भिक्खूंचे आहे, भिक्खुनींचे आहे. तर ते 75 सेखीय नियम म्हणजे माहित आहे आजचं काय आहे? आज जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अभ्यास म्हणजे व्यक्तिमत्व विकास अभ्यास. तुम्ही ऐकलं काय ना? व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्याच्यासाठी लोक पैसे मोजतात आता. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्तिमत्व विकास. तर या व्यक्तिमत्व विकासासाठी, या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या या अभ्यासक्रमासाठी, या विषयासाठी अनेक लोक पैसे देतात आताही. पण या जगातील व्यक्तिमत्व विकास शिकवणारा जर कोण असेल तर तथागत बुद्ध आहे, आणि ते 75 सेखीय नियम. मी तर असं म्हणे हे 75 सेखीय नियम केवळ श्रामणेरीसाठीच नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणारे आहे, आणि उपासक उपासिकांसाठी सुद्धा ते महत्वाचे आहे. 75 सेखीय नियम म्हणजेच व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यास होय. आणि माहिती आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे? म्हणजे माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी, जशी आई आपल्या मुलाला शिकवते त्याप्रमाणे तथागत बुद्धांनी हे 75 सेखीय नियम सांगितले. कसे? भिक्षा पात्राकडेच खाली पाहूनच जेवायचं. भिक्खूंनो, भिक्षा पात्रात खाली डोकं ठेवूनच जेवायचं. मोठा घास घ्यायचा नाही, लहानचाच घ्यायचा. लागेल तेवढंच अन्न खायचं, सांडवायचं नाही. भोजनाला व्यवस्थित बसायचं, है की नाही? तोंडाजवळ घास आणतपर्यंत ते तोंड फाडायचं नाही, सांडवायचं नाही, उष्ट ठेवायचं नाही, उभ्यानं पाणी प्यायचं नाही. आता हे गोष्टी तुम्ही मुलांना शिकवता का नाही? घरी शिकवता का नाही? हेच विनय, हेच विनय. चांगला बस, चांगलं चिवरनेस, व्यवस्थित बस, अरे चिवर फेकू नको. म्हणजे हे सगळे असे छोटे छोटे जशी आई आपल्या लहान मुलाला सांगते का नाही, म्हणजे तुम्ही जे लहान लहान मुलाला शिकवता का नाही घरी असतं, ते 75 सेखीय नियम मध्येच आहे. ते मला दिसतं, ते दिसतं. ते हे 75 सेखीय नियम म्हणजे केवळ श्रामणेरीसाठीच नाही तर सर्वांसाठीच आहे, आणि मुलांसाठी तर खूपच मस्त आहे. म्हणून तुम्हाला 10 दिवसाच्या शिबिरामध्ये पाठवत असतात. श्रामणेर ते श्रामणेर 75 सेखीय नियम. ते 75 सेखीय नियम म्हणजेच व्यक्तिमत्व विकासाचा अभ्यास तथागत बुद्धांनी या जगाला दिलेला आहे. दुसरी शिक्षा आहे भगवान बुद्धांची या जगाला अत्यंत महत्वाची शिक्षा आहे. जगामध्ये सर्वच प्रकारचे शोध लागलेले आहे त्यांच्यामुळे, आणि पुढेही लागतील. तर तो सगळ्यात मोठी जी शिक्षा आहे तथागत बुद्धाची या जगाला महान अशी अनमोल देणगी आहे, ती म्हणजे कार्यकारण भाव. कोणता? कार्य अधिक कारण अधिक भाव. कार्यकारण भाव म्हणजेच काय? त्याला प्रातिथ्य समुत्पाद किंवा पटिच्य समुत्पाद म्हणतात. कार्यकारण भाव म्हणजे काय? जगातील जेवढे शोध लागले आहे की नाही ते कार्यकारण भावाच्या आधारावरच लागलेले आहे. हे कार्यकारण भावामुळेच आज जगामध्ये शोध लागलेला आहे बुद्धाचा. कार्य अधिक कारण अधिक भाव. या जगामध्ये प्रत्येक घटनेला काय असते? कारणच असते, है का नाही? दुःखालाही काय आहे? कारणच आहे. या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःखाचा समुदय आहे, आणि दुःख निवारण्याचा मार्गही आहे. म्हणजे कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग. मग हा बुद्धाचा म्हणजे या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, आणि दुःखाचं समुदाय आहे, आणि दुःख निरोधाचा मार्ग सुद्धा आहे. हे ऐकली का गोष्ट तुम्ही? म्हणजे आज जे डॉक्टर लोक वेगवेगळ्या आजारांवर, बिमाऱ्यांवर जे संशोधन करतात ना, या जगात रोग आहे, मग त्या रोगाचं काय आहे? कारणही आहे, आणि त्या रोगावर काय आहे? निवारणही आहे. समजलं? जगामध्ये सर्व शोध बुद्धाच्या या कार्यकारण भावापासूनच लागलेले आहे. ही सोच, ही तर्क, हे विज्ञान बुद्धाने विकसित केलेले आहे. विन्यू हिती म्हणता तुम्ही. विन्यू हिती म्हणजे विज्ञानाशी सुसंगत आहे. भगवान बुद्धाचा धम्म कसा आहे? विज्ञान या शब्दाला जन्म देणारे बुद्ध आहे. सायन्स म्हणतात ना, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. आला का नाही शब्द? विज्ञान शब्दाला जन्म देणारे तथागत बुद्ध आहे. विज्ञान म्हणजे काय? सायन्स आजचं. म्हणून जगातील फर्स्ट सायंटिस्ट कोण आहे? तथागत बुद्ध. जगातील मनोचिकित्सक कोण आहे? मनोवैज्ञानिक. केवळ शरीराचंच नाही तर मनाच्याही रोगाचं निदान आणि त्याच्यावरचा उपाय तथागत भगवान बुद्धाने शोधलेला आहे. म्हणून तथागतच बुद्ध कोण आहे?
मनोचिकित्सक आहे, जे आजचे ते नाही मानसोपचार तज्ञ, हे जगातले मानसोपचार तज्ञ, मनोचिकित्सक, मनोवैज्ञानिक जर कोण असेल तथागत भगवान बुद्ध होय. मी आज शिक्षक दिवसाच्या निमित्तानं बोलत आहो. तर आज तुम्हाला जे कार्यकारण भाव हे भगवान बुद्धांची खूप मोठी शिकवण आहे, या जगाला दिलेली आहे, खूप मोठी. जसं न्यूटनला सफरचंद त्याच्या डोक्यावर पडलं, त्याला असं वाटलं आहे का नाही, कशाचा शोध लागला? गुरुत्वाकर्षणाचा लागला का नाही? अल्बर्ट आइन्स्टाईननी सापेक्षतावाद हा कोणाकडून घेतलेला आहे? भगवान बुद्धांचाच आहे. जो सापेक्षतावादाचा सिद्धांत जो भगवान बुद्धाकडून नागार्जुन म्हणते जिकडे गेला, शून्यवादाचे जनक नागार्जुन भिक्खू आहे का नाही, नागार्जुन कोंडा त्या दक्षिण भारतातले आहे की नाही. तर हे शून्यवादाच ती शिक्षा आहे. शून्यवाद म्हणजेच काय? अल्बर्ट आइन्स्टाईनचा तो सापेक्षतावाद. आणि नंतर ह्या अल्बर्ट आइन्स्टाईनचा सापेक्षतावाद सिद्धांतावर काम माहिती कोणी केलं? नंतर स्टीफन हॉकिन्सनं केलं. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या नंतर स्टीफन हॉकिन्स. आता तर कोणी रिचर्ड डॉकिन्स आहे. म्हणजे गॅलिलिओ असेल, ब्रुनो असेल, चार्ल्स डार्विन असेल, जगातील जे जे काही वैज्ञानिक आहे, सायंटिस्ट आहे, यांचे म्हणजे जगातील फर्स्ट सायंटिस्ट जर कोण असेल या सर्व सायंटिस्टचे, तर ते आहेत तथागत भगवान बुद्ध. हेच ते शिक्षक आहे. लक्षात घ्या, शिक्षक. तथागत भगवान बुद्धांच्या अनेक प्रकारच्या ज्या शिक्षा मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सद्धम्म म्हणजे काय? तर आपल्याला माहित आहे की आधी फक्त शिक्षण घेण्याची आणि शिकवण्याची मक्तेदारी फक्त कोणाकडे होती? ब्राह्मणाकडे होती. पण भगवान बुद्धांनी स्त्री पुरुष समान, उच्च नीच, गरीब भेदभाव न करता सुनीत सारख्या भंगी व्यक्तीला किंवा प्रकृती सारख्या व्यक्तीला सर्वांना सर्व शिक्षा अभियान हे जे शब्द म्हणतो का नाही, आता दिसते आपल्याला मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. आता मोदीचं नाही, बेटी बचाव बेटी पढाव. शिक्षणापासून स्त्रियांना वंचित करणारे तर हेच तर ब्राह्मणवादी होते. आता ते मोदी नारा लावते. जगामध्ये स्त्री शिक्षणाचा पुढाकार करणारे कोण होते? तथागत बुद्ध आहे की नाही. मुलापेक्षा मुलगी ही काय आहे? श्रेष्ठ आहे. राजा प्रसिद्धाची कहाणी आहे का? मुलामध्ये मुलीमध्ये भेदभाव करू नका, आहे की नाही. तर भगवान बुद्धांनी केवळ पुरुषांनाच भिक्खू नाही तर स्त्रियांना सुद्धा भिक्खुनी बनता येते. हे भगवान बुद्धांनीच केलेलं आहे की नाही. जसा भिक्खुनी संघ बुद्धांच्या भिक्खुनी संघ जसा स्थापन झाला, बुद्धाचा धम्म पुढेही गेला. लक्षात घ्या, आजही महिला वर्गच स्त्री वर्गच बुद्धाचा धम्म चालवत आहे. म्हणतो डॉक्टर बाबासाहेब म्हटले, काय म्हटले? मी कुठल्याही देशाची प्रगती तिथल्या स्त्रियांच्या शिक्षणाच्या प्रगतीवरून ठरवत असतो, आहे की नाही. म्हणजे कोणता देश प्रगत आहे कशावरून ठरवायचं? तिथल्या स्त्रिया किती प्रगत आहे. तर आज जे सर्व शिक्षा म्हणजे स्त्री पुरुष सर्व शिक्षा समान अधिकार, स्त्री पुरुष सर्व शिक्षा समान अधिकार, हे जर जो आज नारा तुम्ही ऐकता, तर हे स्त्री पुरुष सर्व शिक्षा समान अधिकार कोणी चालू केला? तथागत बुद्धांनी. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, मनुस्मृती नावाचा तर कायदाच होता. मनुस्मृती नावाचा कायदा काय होता? स्त्रियांनी लहानपणी जन्म घेतला. मी वारंवार सांगत राहतो, लहानपणी जन्म घेतला तर तिनं कोणाच्या धाकात राहायचं? वडिलाच्या, म्हणजे एका मर्दाच्या, पुरुषाच्या. पुरुष प्रधान संस्कृती आहे की नाही. बुद्धाच्या काळामध्ये मातृसत्ताक पद्धती होती. बियाणाचा शोध, शेतीचा शोध महिलांनीच लावला, आहे की नाही, आधी महिलांनी. तर तथागत भगवान म्हणजे मनुस्मृतीच्या कायद्यानुसार स्त्रिया फक्त भोगवस्तू आहे, त्या फक्त उपभोगाची वस्तू आहे, चैनीची वस्तू आहे, नरकाचं द्वार आहे असं उल्लेख. नरकाचं द्वार, त्या नरकाच्या द्वारातूनच सगळ्यांना जन्म घ्यावा लागते, ब्राह्मण असो का कोण असो, आहे की नाही. स्त्रियांना किती हीन, म्हणजे लहानपणी स्त्रीनं वडिलाच्या धाकात राहायचं, लगीन झाल्यावर पतीच्या, आणि म्हातारी झाल्यावर तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. दुसरी गोष्ट ही होती की लक्षात घ्या, दुसरी गोष्ट कोणती होती बघा, की दुसरी गोष्ट आपण पाहिलं असेल, पुढे आपण तो आढावा गेला, सावित्रीबाई फुले. ब्राह्मणांनी काय केलं होतं माहिती आहे का? अफवा होती अशी पूर्ण भारतामध्ये, स्त्रिया जर शिकायला लागल्या, म्हणजे ती ब्राह्मण जरी स्त्री असेल तर तिच्यावरही बाबासाहेबांचे उपकार आहे. ब्राह्मण स्त्रीवर आहे, ओबीसी स्त्रीवर, आदिवासी स्त्रीवर, आहे की ना. आधीच्या काळामध्ये महिला जात होत्या सती, आता राष्ट्रपती बनतात. तर
जी गोष्ट तथागत म्हणजे मनुस्मृतीमध्ये जी गोष्ट आहे की शूद्रांनी आणि स्त्रियांनी जर शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या आहे की नाही कानामध्ये तोंडामध्ये गरम तेल ओतल्या जात होतं. तुम्ही पाहिलं असेल भीमगर्जना सिनेमामध्ये. पण आता तसं आहे का? आता तसं नाही आहे. तर भगवान बुद्ध तथागत सम्यक संबुद्धच हे या जगातील प्रथम शिक्षक आहे. बुद्धच प्रथम शिक्षक आहे. जरी आपण पाली म्हणत असू तरी जगामध्ये तथागत बुद्धांनाच ते प्रथम शिक्षक म्हणून ओळखलं जातं. जगातलं पहिलं जगामध्ये ज्ञान आणि विज्ञानाचं माहेरघर, शिक्षणाचं माहेरघर, विद्येचं माहेरघर, जगामध्ये ज्या ज्या काही टेक्नॉलॉजी विकसित झालेल्या आहे किंवा होतही राहतील, तर जगामध्ये पहिलं विद्येचं माहेरघर काय होतं? ऐका मला सांगा, शिखांची काही युनिव्हर्सिट्या लागल्या का प्राचीन जमिनीत उत्खननामध्ये? मुस्लिमांच्या काही युनिव्हर्सिट्या लागल्या का भारतामध्ये असतात उत्खननामध्ये? का मुस्लिमांची युनिव्हर्सिटी होती बा ते पुरातन, किंवा ख्रिश्चनांची किंवा शिखांची, जैनांची? कोणाची आहे जगाच्या पाठीवर? कोणाचे विद्यापीठ लागले प्राचीन? बौद्धांचीच आहे. जगाचा रेकॉर्ड आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त बुद्धाच्या मूर्त्या, वर्ल्ड रेकॉर्ड, जमिनीखाली सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या मिळाल्या? तर बुद्धाच्या. बुद्धाच्या मूर्तीची गिनती नाही. मथुरेमध्ये 25,000 मूर्त्या मथुरेला आहे. लक्षात, एका म्युझियम मध्ये तुम्हाला भारताचं एकही म्युझियम सापडणार जिथं बुद्धाच्या मूर्त्या दिसणार नाही. मग जगाच्या पाठीवर आता लोक म्हणते आम्ही फॉरेन रिटर्न, आम्ही ते लंडन स्कूल ऑफ म्हणजे इथं म्हणजे लोक विदेशात शिकायला जातात ना, आता जातात. पण बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा सम्राट अशोकाचा काळ होता, गुप्त काळ, समुद्रगुप्त राजांनी काही बौद्ध विद्यापीठ निर्माण केले. तर जगभरातील लोक, मग ते तुम्हाला माहितच आहे, तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, गुजरात मधील वल्लभी, औदंतपुरी, पुष्पगिरी, सोमगिरी, महास्थानगड, मोगलमारी, अग्रोहा, सिरपूर, आहे की नाही, आपल्या नागपूर पाचचं मनसर, कितीतरी, म्हणजे केवळ 18 बौद्ध विद्यापीठ नाही, म्हणजे 75 म्हणजे 175 पेक्षाही बौद्ध विद्यापीठ या प्राचीन भारतामध्ये होती. आणि जगातले लोक, जगामध्ये पहिलं शिक्षणाचं केंद्र कोणतं होतं? भारतच. जम्बूद्वीप शिक्षणाचं केंद्रच नव्हतं जगामध्ये. भारत म्हणजे त्या नालंदा विद्यापीठामध्ये चायना, कोरिया, तिबेट, भूतान, नेपाळ, जग म्हणजे इजिप्त पासून, ग्रीक पासून, त्या येशू ख्रिस्ताच्या येरुशलेम पासून जगातील सर्व लोक भारताकडे शिकण्यासाठी येत होते का नालंदामध्ये? तुम्ही नाव तर ऐकले असेल, चिनी प्रवासी. ते लोक केवळ चिनी प्रवासी नव्हते, ते भिक्खू होते. त्याचं नाव माहित आहे तुम्हाला? 5व्या शताब्दीमध्ये फाईयान भिक्खू आहे ना, चिनी भिक्खू. दुसरा कोणाला? युआन श्वांग. मग कोणाला? इत्सिंग. हे तीनही चिनी प्रवासी. त्यानंतर कोरियाचा एक भिक्खू आला, हायचो. तर जगातील कितीतरी देश विदेशातून लोक शिकायला यायचे. कुठे? नालंदामध्ये. आणि सांगायचे तिकडे जाऊन, आम्ही नालंदा, आम्ही वल्लभी, आम्ही विक्रमशिला मधून शिक्षण घेऊन आलेलो आहोत. आम्ही नालंदा रिटर्न, आम्ही तक्षशिला रिटर्न, विक्रमशिला रिटर्न, वल्लभी रिटर्न, असं म्हणून ते नाव काढायचे कुठे? तिकडे. आता लोक म्हणते का नाही आम्ही फॉरेन रिटर्न, आम्ही ते जापान मधून शिकून आलो, असं ऐक नाही. अमेरिका रिटर्न किंवा कॅनडा रिटर्न, ऐक नाही. पण भारत एक काळ असा होता की आम्ही नालंदा रिटर्न, आम्ही जम्बूद्वीप भारतातून, त्या नालंदातून शिक्षण घेतलेलं आहे, ऐक नाही. 13 वर्ष राहिले ते नालंदा विद्यापीठामध्ये. लक्षात घ्या. आणि माहित आहे त्या नालंदाच नाही, नालंदामध्ये 10,000 विद्यार्थी भिक्खू शिकत होते. 10,000 एकाच वेळी. 10,000. रत्नरंजक, रत्नदधी आणि रत्नसागर नावाच्या 3 लायब्रऱ्या होत्या तिथे. प्रत्येक भिक्खूला स्पेशल रूम. लक्षात घ्या. आजही आहे, तुम्हाला दिसते. आता तिथे वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेलाय. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, सर्वच विद्यापीठाचे अवशेष तुम्हाला दिसतात. त्या ठिकाणी 2,500 अध्यापक शिकवायला होते. कुठे? नालंदामध्ये. 2,500 अध्यापक. दरवाज्यावरच त्यांची पूर्व परीक्षा होत होती. लक्षात घ्या. आणि इतकं सुंदर शिक्षण होतं. जगातलं सगळ्याच प्रकारचं तत्वज्ञान तिथं होतं. आणि प्रमुख 5 विद्या होत्या, पण सर्वच प्रकारच्या विद्या होत्या.
सगळ्यात महत्वाची विद्या होती नालंदामधली शिल्पविद्या. शिल्पविद्या म्हणजे काय? शिल्प म्हणजे समजलं ना. म्हणून भारतामध्ये तुम्हाला जमिनीमध्ये बुद्ध मूर्त्या दिसतात, बुद्धविहाराचे स्ट्रक्चर दिसतात. शिल्पविद्या ही प्रमुख विद्या होती. उपासक उपासिकांना तर सोडा, पण भिक्खू आणि भिक्खुनींना सुद्धा शिल्पविद्या शिकत होती. म्हणून एवढ्या साऱ्या लेण्या, एवढे सारे 84,000 विहार, स्तूप, शिलालेख, स्तंभ, हे मूळ शिक्षण होतं शिल्पकला. शिल्पकला म्हणजे समजलं, दगडांच्या मूर्त्या बनवणं, दगडांचे काही कोरीव काम करणं, हे सगळी शिल्पविद्या हा फर्स्ट विषय होता नालंदाचा. म्हणून मूर्तिकला भारतामध्ये विकसित झाली. दुसरी होती हेतुविद्या नालंदामध्ये, शब्दविद्या, चिकित्सा विद्या म्हणजे ऑपरेशन, शल्यचिकित्सा, आणि मंत्रविद्या. मंत्र म्हणजे ते ब्राह्मणाचे मंत्र नाही, बुद्ध मंत्र, बुद्धांच्या गाथांना मंत्र म्हणतात. तर हे 5 विद्या तर होती, पण खगोलशास्त्र, भूगोल, गणित, संगीत, सर्वच प्रकारच्या विद्या कुठे होत्या? नालंदा, तक्षशिला, सगळ्याच बौद्ध विद्यापीठामध्ये होत्या. म्हणून भारतच, हे जे जम्बूद्वीप जे प्राचीन नाव आहे, तर हे भारतच, भारताला विश्वगुरु लोक म्हणतात, पण भारत विश्वगुरु कोणामुळे आहे? बुद्धामुळे. बुद्ध विश्वगुरु आहे. भारतामध्ये बुद्ध जन्माला आले म्हणून 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 ते काही लोक म्हणतात, ते त्यांना भीती वाटते, भारत विश्वगुरु आहे म्हणते. भारत कसा काय शिकवण लोकायले? नक्षा शिकू शकते का? पण ते बुद्धाचं नाव सांगतील कसे? सांगतील कसे? आहे की नाही? आता ते योगी मोदी वगैरे, अंबानीची पत्नी विदेशात जाते, कोणाच्या मूर्त्या घेऊन जाते? बुद्धाच्या, बुद्ध नावाच्या शिक्षकाच्याच. बापा यांना काय घेऊन जातोय तुम्ही? त्यांना विचारतेच कोण तिथं? बुद्धच हा एक शिक्षक आहे. म्हणून तर तुम्ही म्हणता जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान आहे. भारताची शान कशामुळे आहे? बुद्धामुळेच आहे. बुद्ध आहे म्हणून जगात शान आहे, लक्षात घ्या. तर ह्या तक्षशिला नालंदा विद्यापीठामध्ये अनेक प्रकारच्या विद्या त्या ठिकाणी शिकवल्या जात होत्या, आणि जगभरातील भिक्खू लोक त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते. 10,000 भिक्खू. वल्लभी विद्यापीठ ते मोदीच्या गावाकडे आहे, तिकडे मैत्रक राजवंश बौद्ध राजांनी बांधलं, वल्लभी बौद्ध विद्यापीठ. तिथे 6,000 भिक्खू राहायचे. मग 10,000 भिक्खूंना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, भिक्षापात्र, चिवर, औषधी कोण दान करत होते? उपासक उपासिका, है की नाही? सम्राट अशोकांनी नालंदा विद्यापीठाची सुरुवात केली. मग ते कुमारगुप्त राजा, समुद्रगुप्त राजा, हर्षवर्धन राजा, पाल राजे, या सर्व राजांनी, गहडवाल राजांनी, या सगळ्या बौद्ध राजांनी मग त्याचं पुन्हा केलं. तुम्हाला माहिती आहे, काही गोष्ट सांगतो. हे जे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, हे जे तुम्ही नाव ऐकता का ना बौद्ध विद्यापीठाची, हे आता नालंदा कोणाचं ठिकाण आहे? सारीपुत्ताचं जन्मगाव. सारीपुत्ताच्या अस्थीवर ते स्मरणार्थ म्हणून सम्राट अशोकाने तिथे स्तूप बांधला. मग नंतर एक विहार झालं. नालंदाचं मग काय झालं? बौद्ध विद्यापीठ झालं. विहारापासूनच बौद्ध विद्यापीठ झाली. आपलं कसं विहार आहे की नाही, आता रमाई बुद्ध विहार आहे, हे रमाई बुद्ध विहार आता लहानच आहे. मग त्याच्यामध्ये भिक्खू संख्या एवढी वाढत गेली का बुद्ध विहाराचीच बौद्ध विद्यापीठ झाली. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला जेवढी काही बौद्ध विद्यापीठ होती, विहारच होती. पण त्याच्यामध्ये 10,000 भिक्खू लोक, ते सगळी व्यवस्था राजे महाराजे करायचे, उपासक उपासिका करायचे, भंतेच्या शिक्षणाची, राहण्याची, चिवराची सगळीच व्यवस्था कोण करायचे? उपासक उपासिका, राजे महाराजे, है का नाही? आता भिक्खू लोक ते विहारच बांधता त्यांचं अर्ध आयुष्य चाललं. एक रूम बांधायचीच आहे म्हणते भंतेजी, है का नाही? मग भंतेजी प्रचारासाठी मोकळा कसा फिरत? विहार बांधणं, कुट्या बांधणं. बुद्धाच्या काळामध्ये संडास बाथरूम जे म्हणतात तुम्ही, आता संडास बाथरूम बुद्धाने चालू केला, त्याला वच्छ कुटी म्हणतात, जनता घर. तुम्ही वैशालीला किंवा नालंदाला दिसले ना, सांडपाण्याची व्यवस्था, टॉयलेट, बाथरूम तुम्हाला दिसेल वेगळ्या पद्धतीनं. बाहेर संडासला जायचं नाही. जे म्हणते का मोदी नाही, ते बुद्धांनीच सांगितलंय भिक्खूंना. विनय पिटकामध्ये तुम्ही पहा, आणि त्याचे पुरावे आहे. वैशालीला संडास बाथरूम आहे, बाहेर संडासला विष्ठेला जायचं नाही, दुर्गंध पसरवायची नाही, रोगराई येते. समजलं का? म्हणजे ते तुम्ही टॉयलेट बाथरूम म्हणतात, त्याला वच्छ कुटी जनता घर म्हणतात बुद्धाच्या काळामध्ये. तर तथागत बुद्धांच्या वेळी जे आपण जे नालंदाची मी गोष्ट करतात, या नालंदामध्ये महान शिक्षक होऊन गेले, आचार्य. काय होऊन गेले? आचार्य होऊन गेले. त्यांना आचार्य म्हणतात. आता लोक आचार्य कोणालाही म्हणतात. आचार्य कोणाला म्हणतात? धम्मचारी, बौद्धाचार्य. आचार्य कोणाला म्हणतात? मिलिंद प्रश्नामध्ये उल्लेख आला आहे, ज्याच्यामध्ये 25 आचार्याचे 25 सद्गुण सांगितलेले आहे. आणि आचार्य कोणाला म्हटलं जात होतं?
हेच ते नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला जे बौद्ध विद्यापीठ होते ना, त्या भदंताचार्य भिक्खूंना, वरिष्ठ भंतेजींना, कुलगुरू ज्याचे हेडमास्टर म्हणतो का नाही, यांना आचार्य म्हटलं जात होतं. आता आचार्य कोणाला कोण म्हणते, भिक्खूंची पदवी आहे ती, तुमची नाही आहे. बौद्धाचार्याचे वगैरे, धम्मचारी वगैरे, धम्मचारी म्हणजे पण धम्माचं आचरण करणारा आहे का नाही. तर जे नालंदा, जे 75 युनिव्हर्सिटी जे बौद्ध विद्यापीठ होते, त्याचे जे कुलगुरू आहे, मुख्य भंतेजी आहे, महातेरो भंतेजी वरिष्ठ भिक्खू आहे, त्यांनाच आचार्य म्हटल्या जात होतं. जसं आता अध्यापक, शिक्षक वेगवेगळे असते का ना तुमच्या शाळेमध्ये, तर हेही त्या काळामध्ये होतं. तुम्हाला एक माहितीसाठी म्हणून गोष्ट सांगतो की बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धांचा डावा आणि उजवा हात होता. त्याचं नाव काय आहे? सारीपुत्त आणि महामोगलाई आहे का नाही. सारीपुत्त आणि हुशार, दोघही हुशार होते. आनंद, भगवान बुद्धांचा विद्यार्थी कोण? आनंद. त्याला तर सुत्त म्हणजे भगवान बुद्धाला त्यांनी एक हेच मागितली होती की तथागत बुद्धा, मी तुमच्या बुद्धाची वाणी सुरक्षित राहिली कशी, आपल्यापर्यंत आली कशी. तर आनंदानं भगवान बुद्धाकडे ती गोष्ट सांगितली तथागत बुद्धा की जेव्हा मी उपस्थित नसताना जिथं जिथं तुम्ही धम्मदेशना करा, ज्या प्रदेशात, ज्या व्यक्तीला, ज्या ठिकाणी, आणि काय बोलले तुम्ही प्रवचनात, आजच्या ठिकाणी मी नाही आहे तुमच्यासोबत, पण तुम्ही मला येऊन सांगायचं. आणि त्या काळामध्ये काय आनंदानं काय लिहून ठेवलं असेल का? पाठ करून ठेवत होते. म्हणून हे सगळं म्हणजे म्हणून ते आनंदाने पाठ करून मुखोद्गत करत होते त्या काळामध्ये. हे नव्हतं, लक्षात घ्या, हे नव्हतं ते. तर बुद्धाच्या काळामध्ये या प्रकारचे, जसं आनंद आहे, आनंद तर सूत्रधर होता, उपाली विनयधर, भिक्खुनीमध्ये विनयधरा पटाचारा होती. आणि बुद्धाच्या काळामध्ये पंचनिकाय म्हणजे त्रिपिटकाचे जे सार आहे ना, त्रिपिटकाचे सार, बुद्धांच्या काळामध्ये जे वरिष्ठ भिक्खू राहायचे त्यांना भानक म्हणायचे, भानक, आणि भानवार म्हणायचे. वरिष्ठ भानक म्हणजे काय? वरिष्ठ भिक्खू, मुखोद्गत करणारे, अधिकाधिक ज्ञानी भिक्खू, त्यांना भानक म्हणायचे. भानवार, आता ते मराठी शब्द आहे भानावर, तर हे इथून भानवार या शब्दावरूनच ते शब्द तयार झालेले आहे. तर उद्याला जे शिक्षक दिवस आहे, तर शिक्षक दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगत आहे की या जगातील पहिला प्रथम शिक्षक जर कोण असेल तर ते आहे महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध. या भारतामध्ये एका व्यक्तीचा खूप प्रचार आणि प्रसार केला जातो, त्याचं नाव आहे चाणक्य. चाणक्य हे एक काल्पनिक पात्र आहे, लक्षात घ्या. आता काल्पनिक पात्र म्हणजे कसं, चंद्रगुप्ताच्या राज दरबारामध्ये मॅगस्थनीज नावाचा एक व्यक्ती होता, ज्याने इंडिका लिहिली म्हणजे चंद्रगुप्त मौर्याची संपूर्ण दिनचर्या त्यांनी लिहिली. त्या इंडिकामध्ये चंद्रगुप्त मौर्याचा तो शिक्षक होता म्हणते, हे का नाही, चाणक्य, कौटिल्य, त्याला विष्णुगुप्तही म्हणतात. तर त्या मॅगस्थनीजच्या इंडिकामध्ये त्याचा उल्लेखच नाही. ही काल्पनिक पात्र आहे, पण चाणक्याला काल्पनिक पात्र म्हणता येत नाही. आता एक नवीन संशोधन लागलेलं आहे. चाणक्य हा भिक्खू होता आणि साचीला त्याचे पुरावे आहे, अभिलेख माझ्याकडे आहे. मी आता गेल्या वर्षी साचीला गेलो, तिथे स्तूप नंबरच्या कठड्यावर माहिती आहे काय लिहिलं आहे? अरहत भिक्खू चाणक, अरहत भिक्खू बघा पालीमध्ये कसं लिहिलंय त्या साचीच्या स्तंभावर, तुम्ही गेलं तर पाहू शकता. आता तुम्हाला पाली वाचता येत नाही, काय लिहिलेलं आहे? अरह कस भिक्षुनो चाणकय दान, म्हणजे अरहंत भिक्षू चाणक हा पाली आहे, पण आता संस्कारीमध्ये चाणक्य म्हणतात. चाणक म्हणजे अरहत भिक्षू चाणक्य होता. बघा त्याचे किती, म्हणजे आपण चाणक्य हा भिक्खू होता हे तुम्हाला साचीवर पुरावे दिसेल, लक्षात घ्या. आणि सर अलेक्झांडर कनिंगम त्यांनी साचीचं सर्वेक्षण केलेलं आहे. साचीचं त्यांनी एक जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे, द भिलसॉट ऑफ. त्याच्यामध्ये बघा काय म्हणतं, गिफ्ट ऑफ द होली भिक्खू चाणक्य, म्हणजे अरहंत भिक्खू होता चाणक्य. आता चाणक्य कोण आहे? त्याला पालीमध्ये चाणक असा शब्द आहे. चाणक म्हणजे पाली, चाणक्य म्हणजे संस्कारित. तर चाणक्य हा भिक्खू होता, त्यातही अरहंत भिक्खू होता. त्याचे पुरावे आता आपल्याकडे येत आहे, लक्षात घ्या. तर दुसरी गोष्ट, तथागत बुद्धांच्या काळामध्ये अग्रभिक्षुणी होत्या. आता मी तुम्हाला असं विचारलं, जगातील पहिली महिला शिक्षिका कोण असेल? तर तुम्ही म्हणा सावित्रीबाई फुले. बघा आईनं उत्तर दिलं. कोण असू शकते मग?
बुद्ध हे जगातील पहिले शिक्षक आहे. आणि जगातील पहिली महिला शिक्षिका कोण आहे? तुम्ही सावित्रीबाई फुले म्हणता, आधुनिक मध्ये आहेच, त्या नाकारता येत नाही. पण जगातील पहिली महिला शिक्षिका कोण होती? महाप्रजापती गौतमी. 500 भिक्खुनींना घेऊन आली. पहिली भिक्खुनी संघ नायिका, तिला पहिली भिक्खुनी म्हणतात, संघ नायिका म्हणतात, आणि पहिली महिला शिक्षिका. आणि माहिती आहे का, पहिलं महिला म्हणजे बुद्धाच्या काळापासूनच भिक्खूंचे विद्यापीठ वेगळे आणि भिक्खुनींचे सेंटर वेगळे. तुम्ही वैशाली पहा, वैशालीला भिक्खुनी संघाची स्थापना झाली आणि सारनाथला भिक्खू संघाची स्थापना झाली. लक्षात घ्या. वैशाली माहिती आहे का, तिथे एक ठिकाण आहे, तुम्हाला एक स्तंभ दिसते, कोलवा स्तंभ. वैशालीला गेले तर त्याला माहिती आहे, नावच काय माहिती आहे? कुटागार शाला. आता ते शाळा म्हणते लोक, शाला साला, पालीमध्ये साला आहे. कुटागार शाला, वैशालीच्या कुटागार शालामध्ये भिक्खुनींचं ते पहिलं बौद्ध विद्यापीठ आहे. भिक्खुनींची म्हणजे महिलांची शाळा, जसे आता मुलींच्या पहिल्या शाळा असते ना, मुलींच्या शाळा वेगळ्या आणि मुलांच्या शाळा कन्या शाळा म्हणतात ना तुम्ही. तर बुद्धाने सुरुवात केली आहे की नाही. आणि तुम्ही पाहता का, मुलांच्या हॉस्टेलचे नियम थोडेसे कमी असते, पण मुलींच्या हॉस्टेलचे जास्त असते. तसेच आहे, भिक्खूंचे विनय थोडे कमी आहे आणि भिक्षुणींचे 311 आहे, कारण तिच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनात. आजच्या आधुनिक काळामध्ये तुम्ही म्हणाल महिलांना बुद्धानं का सक्ती केली आहे? नाही. आजही तुम्ही हॉस्टेलमध्ये जाऊन पहा, मुलगा 12 वाजता जरी हॉस्टेलवर गेला तर त्याला घेते, आणि मुलगीचं ऐका म्हणजे 311 का? भिक्षुणींच्या सुरक्षा. म्हणून बुद्धाच्या काळापासूनच भिक्षुणींचे शिक्षा केंद्र वेगळे होते. आणि वैशाली हे पहिलं बौद्ध विद्यापीठ आहे. जगातलं पहिली कन्या शाळा म्हणू शकता, पहिलं महिला विद्यापीठ म्हणू शकता, ते म्हणजे वैशाली. आणि तिथं फक्त भिक्षुणीच राहायच्या, असं नाही की तथागत बुद्ध जात नव्हते. अधून मधून ते काय म्हणतो आपण त्याला, प्रवारणा दिवसाला वगैरे भिक्खुनींची परंपरा आहे, भिक्खूंना बोलावून घेणं. तर त्या टायमाला अधून मधून, पण भिक्षुणींचं वेगळं विद्यापीठ आणि भिक्खूंचं वेगळं होतं. तुम्हाला आणखी सांगतो की ते मोदीचं गाव नाही का गुजरात मध्ये, तिथे वडनागर नावाचं ठिकाण आहे, ते भिक्षुणीचं दुसरं सेंटर आहे. फक्त भिक्षुणीच राहायच्या, बौद्ध विद्यापीठ. जगातलं पहिलं कोणतं? बिहार मधलं वैशाली. बिहार मध्येच आणखी एक ठिकाण आहे लखीसराय मध्ये, लाल पहाडी, हे दुसरं बौद्ध विद्यापीठ भिक्षुणींचं, भिक्षुणी विद्यापीठ. तिसरं आहे तिकडे छत्तीसगडला तुरतुरिया, एक बौद्ध भिक्षुणी महिला विद्यापीठ. आणि चौथं मी जे तुम्हाला आता नाव सांगितलं गुजरात मध्ये, वडनागर हे बौद्ध भिक्षुणीचं विद्यापीठ. आणि महाराष्ट्रामध्ये माहित आहे कोणतं बौद्ध विद्यापीठ होतं? शिवनेरी किल्ला, तिथं बुद्ध लेण्या. शिवपालिका नावाची सातवाहन काळामधली संघनायिका, म्हणजे महाराष्ट्रातली पहिली भिक्खुनी जर कोणती असेल सातवाहन काळी, ती म्हणजे शिवपालिका. मोठा भिक्खुनी संघ. सर्वात जास्त बुद्ध लेण्या माहित आहे कुठे आहे? जुन्नरला, शिवनेरीला 450 बौद्ध लेण्या आहेत. त्या 450 बौद्ध लेण्यामध्ये शिवपालिका नावाची भिक्खुनी राहायची आणि भिक्खुनी संघाचं सेंटर होतं महाराष्ट्रातलं. लक्षात ठेव जा महिलांनी, शिवपालिका ही पहिली भिक्षुणी. आणि जगातील पहिली महिला शासिका कोण आहे? रजिया सुलताना नाही, नागनिका पूर्ण जगाची पहिली महिला आहे. पण तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ते शिकवण कसे, नागकन्या होती, ती नागराणी होती, पहिली महिला शासिका सातवाहन कुळातली, ती म्हणजे नागनिका ही जगातील पहिली महिला शासिका, शासन करती राणी होती. कोण होती? नागनिका. लक्षात घ्या. तर आज आणि बुद्धाच्या काळामध्ये सर्वात जी हुशार भिक्खुनीचा त्याचा हे होता ती म्हणजे खेमा आणि उत्पलवन्ना. तथागत बुद्धांनी स्तुती केली. माझ्या भिक्खुनी संघामध्ये अग्र भिक्खुनी कोण? खेमा आणि उत्पलवन्ना. माझ्या भिक्खू संघामध्ये 80 महाश्रावकामध्ये अग्र भिक्खू कोण? सारिपुत्त आणि महामोगलाय. आणि माझ्या उपासकांमध्ये धम्म देसना देण्यामध्ये तथागत बुद्ध तर कधी कधी सांगायचे, भिक्खूंनो कधी कधी तुम्हाला काही प्रश्नाची उत्तर येत नसेल तर तुम्ही चित्त गृहपतीकडे गेलं पाहिजे. बुद्धाचा धम्म प्रवचन करण्यामध्ये अग्र उपासक होता बुद्धाच्या काळामध्ये चित्त गृहपती. म्हणजे भगवान बुद्धांच्या म्हणजे उपासक तर ते तपस्सू भल्लिक होते, बुद्धाचे प्रथम उपासक तपस्सू भल्लिक. पण भगवान बुद्धांचे अग्र उपासक जे भिक्खूंसारखं म्हणजे भिक्खू प्रमाणे धम्मदेसना करायचे. धम्मदेसनामध्ये अग्र भिक्खू होता चित्त गृहपती. तथागत बुद्ध म्हणायचे कधी कधी, हे भिक्खूंनो काही काही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण चित्त गृहपतीकडे सुद्धा जाऊ
शकता. समजला? तर म्हणजे बुद्धाच्या काळातले जे भिक्खू संघामध्ये दानी तर होतेच ते, म्हणजे हस्तकालवक आणि चित्त गृहपती हे हुशार होते. तर बुद्धाच्या काळामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं वैशालीचं जे कुटागार शाला, शाला म्हणजे काय आजच्या भाषेमध्ये शाळा. आता त्या हिमाचल प्रदेशमध्ये ते दलाई लामाचं नाव काय, त्याला धम्मशाला म्हणते, शाळा. शाळा हा ज्या शब्दालाच जन्म कोणी दिला, आजचं जे शाळा म्हणते ना प्राथमिक शाळा वगैरे, तर बुद्धांची वैशालीला कुटागार शाला, धम्मशाला. भिक्खू आज जे मी बसला तुम्हाला धम्म सांगत आहो, आहे का नाही, तर ही काय धम्म शाळाच आहे, धम्माची शाळा आहे. धम्म गुरु आणि धम्म शाळा. बुद्ध विहाराला धम्म शाळा म्हटलं तरी चालते, कारण ही शाळाच आहे का नाही. तर आणखी मी तुम्हाला सांगतो की बुद्धांच्या काळामध्ये ही जी बौद्ध विद्यापीठ होती. आता आपण येऊया सम्राट गुजरातमध्ये आणखी एक बौद्ध विद्यापीठ होतं गुजरातमध्ये. तिथे 6000 विद्यार्थी भिक्षू शिकायचे आणि तिथे आचार्य शांतीदेव नावाचे महान भिक्षू होऊन गेले. त्यांनी बोधिचर्या अवतार नावाचं पुस्तक लिहिलं. ते पुस्तक तुम्ही प्रत्येकाने वाचा. अवतार हा शब्द पाली आहे. बोधिसत्वाचा अवतार म्हणजे बुद्ध. अवतार नावाची संकल्पना आहे चोरली ब्राह्मणांनी, लक्षात घ्या. बोधिसत्वाचा अवतार म्हणजे काय बुद्ध, पण हे विष्णूचा अवतार हे वगैरे नाही, ते अवतार शब्दच पाली आहे. तर त्यांचं एक महान पुस्तक आहे जगप्रसिद्ध, तुम्ही वाचा ते पुस्तक. शांतीदेव नावाचे आचार्य भिक्खू महान गुजरातचे आहे ते. आणि तिथे त्या वल्लभी बौद्ध विद्यापीठामध्ये जे गुजरातमध्ये आहे महान बौद्ध विद्यापीठ नालंदाप्रमाणे वल्लभी बौद्ध विद्यापीठ. तर या वल्लभी बौद्ध विद्यापीठामध्ये बघा काय होतं, तिथे स्थिरमती आणि गुणमती नावाचे महान भिक्खू, महान शिक्षक, भिक्खू म्हणजे शिक्षक, तर हे स्थिरमती आणि गुणमती आणि शांतीदेव नावाचे भिक्खू त्या ठिकाणी वास्तव्य करायचे. ते एक शिक्षकच आहे. दुसरी गोष्ट, जगामध्ये सम्राट अशोकालाही एक शिक्षक मिळाला, धम्मगुरु मिळाला. 1250 वर्ष बौद्ध धम्म होता. राजभाषा राष्ट्रभाषा होती. जगात सगळ्यात श्रीमंत देश कोणता होता? जम्बूद्वीप भारत. लक्षात घ्या. मला सांगा शिक्षकाची किती महत्वाची भूमिका असते. मग जगातला पहिला शिक्षक मी कोणता सांगितलाय तुम्हाला? तथागत बुद्ध. जगातील पहिली महिला शिक्षिका संगनायिका महाप्रजापती गौतमी, आहे का नाही? तर जे मी तुम्हाला सांगत आहो की सम्राट अशोकाला एक शिक्षक मिळाला, गुरु मिळाला, आणि ते जर मिळाले नसते सम्राट अशोकाचं काय झालं असतं. आणि तो कोणता शिक्षक होता? भिक्खूच होता. त्याचं नाव होतं मोग्गलीपुत्त तिस्स उर्फ उपगुप्त, असं ते नाव आहे. मोग्गलीपुत्त तिस्स हे अरंत भंतेजी. मोग्गलीपुत्त तिस्स नावाचे धम्मगुरु हे शिक्षक जर सम्राट अशोकाला भेटले नसते तर जगामध्ये धम्मराज्य अख्खा जम्बूद्वीप भारत म्हणजे ते तिसरी धम्मसंगीती अत्यंत महत्वाची आहे. तिसऱ्या धम्मसंगीतीमध्येच ठरवलं जगभरामध्ये भिक्खू पाठवणं. लक्षात घ्या. आणि ते कुठं भरली होती? अशोकाराम महाविहार मध्ये, पाटलीपुत्र आजच्या पटण्याला भरली होती. आणि कोणी भरवली होती? कोणी खर्च केला होता? बुद्धाची मूळ शिकवण, बुद्धाची शिक्षा, एज्युकेशन सुरक्षित राहावी, शुद्ध राहावी, प्रामाणिक राहावी, याच्यासाठी सम्राट अशोकाने खर्च केला. अशोकाराम महाविहारामध्ये कुठे? मोगलीपुत्त तिस्स नावाच्या शिक्षक भिक्खूवरून त्यांनी धम्मयात्रा प्रारंभ केला. आणि आणखी गुरुला काय म्हणतात? 84,000 बुद्ध विहार तर बांधलेच, 84,000 स्तूपही बांधले, महाविहार बांधले, धम्मराजमुद्रा, धम्मस्तंभ सम्राट अशोकाने बोलले. आणखी काय शिल्लक आहे का म्हणते? तर तू स्वतःचा पोटचा गोळा सुद्धा दान कर, आहे का नाही? धम्मदायात बनायचं असेल तर. दानी तले लोक आहे. म्हणजे सम्राट अशोकाने आपल्या महेंद्राला ते राजा बनवू शकले असते, आहे का नाही? राजाचा मुलगा राजा सम्राट, आहे का नाही? तर सम्राट अशोकाने आपल्या मुलांपासून सुरुवात केली. म्हणजे भिक्खूंना तर पाठवलं जगभरामध्ये, बुद्धाचा धम्म नेऊन कोण पोहोचवला. आणि म्हणून तिसरी धम्मसंगीती महत्वाची आहे. भिक्खूंना जगभरामध्ये पाठवलं कोण? मोग्गलीपुत्त तिस्स नावाच्या शिक्षकांनी, सम्राट अशोकांनी. आणि स्वतःच्या मुलालाही पाठवलं. चारुशिला नावाची एक मुलगी होती जिला नेपाळला पाठवलं सम्राट अशोकांनी. आणि संघमित्रा, महामहेंद्र,
संघमित्रा धम्म प्रचारिका जगाच्या पाठीवर, जगामध्ये पहिल्यांदा धम्म प्रचारासाठी घराबाहेर पडणारी पहिली भारतीय स्त्री, जगातील पहिली भारतीय स्त्री घराबाहेर पडता येत नव्हतं पण ती 7 समुद्रा पार गेली, म्हणजे श्रीलंकेला गेली. जगातील पहिली भारतीय महिला, पहिली भिक्षुणी, जर भारतातून विदेशात जाणारी पहिली महिला शिक्षिका जर कोण असेल तर ती म्हणजे संघमित्रा होय. आणि संघमित्रा आणि महेंद्र, त्याची जी राणी होती विदिशा देवी मुळातच बुद्धिस्ट होती, म्हणूनच त्यांचे नाव संघमित्रा आणि महेंद्र लहानपणीच ठेवले होते विदिशा देवीने. विदिशा देवी सम्राटाची पहिली पत्नी बुद्धिस्टच होती, म्हणून लहानपणापासून सम्राट अशोक आणि संघमित्राचं मन पटकन तयार झालं भिक्खू बनण्यासाठी. तुमच्या पोराचं होते का? कोणा संस्कार दिले होते? सम्राट अशोकांनी नंतर दीक्षा घेतली, कारण ठरलं कलिंग युद्ध, पण आधीच विदिशा देवीनं महेंद्राला संघमित्राला बौद्ध धम्माचे संस्कार दिले. संघमित्रा नाव लहानपणी ठेवलं, संघा मोठे झाल्यावर. संघमित्रा म्हणजे काय? संघाची मित्ता पालीमध्ये आहे की नाही. संघमित्रा नाव आधी ठेवलं आहे ना, सम्राट अशोकांनी नंतर धम्म दीक्षा घेतली. कलिंग युद्ध हे कारण ठरलं. मग त्यांच्या पत्नीला सम्राट अशोकाला धम्म दिला नाही असं नाही, पण सम्राट अशोकाने ऐकलं नाही. एक मोठं कारण घडावं लागलं आहे का नाही. लोक दुःखामध्ये असल्यावर तेव्हाच बुद्ध आठवते त्याईले, पण त्याची आठवते आहे की नाही, आहे की नाही. आणि राजा थोडासा अहंकारी असते ना, महिला पटकन येत असतात. तर लक्षात घ्या की सम्राट अशोकांनी बुद्धाची जी सार्वजनिक शिक्षा जी सर्वांसाठी मोकळी असली पाहिजे, स्त्री पुरुषांसाठी खुली असली पाहिजे, तर ही सार्वजनिक शिक्षा जगातील पहिले संविधान निर्माते माहित आहे कोण आहे? महान सम्राट अशोक, संविधान निर्माते. तुम्ही फक्त 84,000 स्तूपच बांधले हेच तुम्ही पाहता, पण सम्राट अशोकांनी 84,000 शिलालेखांवर धम्म, भगवान बुद्धाची शिक्षा, एज्युकेशन, शिक्षण, पंचशील, अष्टांग मार्ग, भगवान बुद्धांची नैतिक प्रणाली, नीतिमत्ता दगडांवर कोरली, कागद नव्हता तर. मग सम्राट अशोकांनी गुहालेख म्हणजे काय? गुफांमध्ये स्तंभलेख आणि शिलालेख अशा 3 याच्यामध्ये 5 भाषेमध्ये त्यांनी, केवळ पालीच नाही 5 भाषेमध्ये त्यांनी धम्म शिलालेख कोरले. आणि किती? 84,000च धम्म शिलालेख. बुद्धांची शिकवण माहित आहे त्याने ते रस्त्यावर, आणि ब्राह्मण म्हणते वेद ऐकू नये, वेद पाहू नये, दिसू नये, पण सम्राट अशोकाने ते शिलालेख कुठं कोरले? दगडांवर, पहाडावर, चट्टानावर. कोणही वाचा, बुद्धाची शिक्षा कोणही वाचा, रस्त्यावर त्या पाली भाषेमध्ये मोकळी. स्तंभावर तुम्ही जाता आहे का नाही, स्तंभ, गिरणार, शिलालेख किंवा तिकडे लुंबिना दगडावर लिहून आहे का नाही, म्हणजे कोणही येऊ शकते, कोणही वाचत. सगळ्यांसाठी शिक्षा मोफत. कोण चालू केली? सम्राट अशोकाने. म्हणून संविधानाचे निर्माते सम्राट अशोकाचा आहे जगातले, पण ते दगडांवर. पण सम्राट अशोकाचं शिलालेख किती मध्ये होतं? 84,000 शिलालेखांमध्ये. काही गायब झाले, जगाच्या पाठीवर आताही मिळतात, 42 का 50 वगैरे मिळत आहे. बाबासाहेबांनी संविधान कसं लिहिलं? कागदांवर. लक्षात घ्या. तर सम्राट अशोक हे जगातील पहिले संविधान निर्माते आपण ओळखलं पाहिजे. सम्राट अशोकाच्या काळातलाच भारत बाबासाहेबांना संविधानाच्या रूपात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायावर आधारित असलेलं बौद्ध राष्ट्र म्हणजे काय? बौद्ध धर्माची दीक्षा नव्हे. भारतातल्या प्रत्येक लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायचं, बुद्ध असं नाही आहे. ते स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 नैतिक मूल्यांवर चालणारे लोक म्हणजे बुद्धिस्ट लोक, जे भारतीय संविधानाच्या प्रियम्बल मध्ये आलं का लक्षात तुम्हाला? हीच नैतिक मूल्याची शिकवण तथागत भगवान बुद्धांनी दिलेली आहे. आपण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण संघमित्राचं नाव खूप घेतो, पण एक भिक्षुणीचं नाव आपण विसरतो. तर दुसरा राजा आहे सम्राट अशोकाच्या नंतर आणखी एक सम्राट अशोकाच्या आधीचा एक राजा आपण घेऊया बुद्धाच्या काळातला, तो म्हणजे अजातशत्रू. कोण? अजातशत्रू. अजातशत्रू नावाचा हा किती बुद्धाचा द्वेष करता. तर अजातशत्रूला जर बुद्ध नावाचा शिक्षक मिळाला नसता बुद्धाच्या रूपात, तर अजातशत्रूचं काय झालं असतं, आहे का नाही? अजातशत्रूनं नंतर धम्मसंगीती भरवली महाकाश्यप नावाच्या शिक्षक त्या धम्मगुरूकडून, आहे का नाही? त्यांनी खर्च केला अजातशत्रूनं, म्हणून बुद्धाची वाणी सुरक्षित राहिली. त्यानंतर आणखी एक राजा होऊन गेला, बौद्ध राजा वैशालीचा, तो म्हणजे काला अशोक. सम्राट अशोक वेगळा आहे, ज्यांनी वैशालीची धम्मसंगीती भरवली होती. काला अशोक नावाचा राजा. या काला अशोक नावाच्या राजाला सुद्धा एक भिक्खू शिक्षक मिळाला, त्याचं नाव होतं रेवत. रेवत नावाचा भिक्खू शिक्षक जर काला अशोक नावाच्या त्या नागवंशी बौद्ध राजाला मिळाला नसता, तर धम्मवाणीचं
ही पाचच झाली नसती. तिसरं मी तुम्हाला नाव सांगितलं सम्राट अशोक, आहे की नाही. चौथा शिक्षक. तुम्ही आणखी एका बौद्ध राजाचं नाव ऐकलं. शिक्षकाची किती गरज असते जीवनामध्ये, गुरु ज्याला म्हणतो आपण शास्ता पालीमध्ये. तर चौथा आहे जो बौद्ध राजा होऊन गेला, तुम्हाला माहित आहे, ज्यांनी कुंभमेळा नाही धम्ममेळा भरवणं चालू केले होते, भिक्षूंना दान करत होता तो प्रयागराजला, त्याचं नाव आहे सम्राट, बौद्ध सम्राट हर्षवर्धन. त्याच्या बापाचं नाव प्रभाकर वर्धन नावाच्या राजाचा मुलगा. राजवर्धन आणि हर्षवर्धन हे दोघं भाऊ, आणि प्रभाकर वर्धनाचे 2 मुलं, आणि या हर्षवर्धनाला एक बहीण होती, तिचं नाव होतं राजश्री, आणि राजश्री ही भिक्खुनी होती. फार लोकांना माहित आहे, संघमित्रासारखीच विद्वान भिक्खुनी होती. कोण? सम्राट हर्षवर्धनाची बहीण. पण या सम्राट हर्षवर्धनाला सुद्धा एक शिक्षक मिळाला, गुरु मिळाला. त्याचं नाव होतं दिवाकर मित्र नावाचा भिक्खू शिक्षक. जर सम्राट हर्षवर्धनाला आणि त्या राजश्रीला भेटला नसता तर सम्राट हर्षवर्धन त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नसता. म्हणजे कोणतरी शिक्षक भेटला. मग सम्राट हर्षवर्धनाचे धम्मदीक्षा गुरु भिक्षू कोण आहे? कोण आहे? लक्षात ठेवायचं, दिवाकर मित्र नावाचे अरंत भिक्षू. त्यानंतरचा आणखी एक बौद्ध राजा होऊन गेला, ज्यांनी बुद्धाची पहिली मूर्ती तयार केली 4थ्या धम्म संगीतीपासून, आहे का नाही. तो राजा म्हणजे कुशाण वंशी राजा सम्राट कनिष्क. मग कनिष्काला शिक्षक भिक्खू कोण भेटला? ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. जगभर बुद्धांच्या मूर्त्याचं दान करणारा पहिला माणूस कोण आहे? बौद्ध सम्राट कनिष्क. मथुरा गांधार इथं मूर्तिकला निर्माण केली, बुद्धाची मूर्ती त्यांनीच घडवली. कोणी? तर काही लोक म्हणते मूर्ती पूजा आहेच नाही, आहे की नाही. अरे मूर्ती आहे म्हणून आपल्याला सांगता येते, कमीत कमी त्या सम्राट कनिष्काचं योगदान आहे. जमिनीखाली मूर्त्या निघते म्हणून आपण म्हणतो का नाही? काही निघालच असतं तर काय सांगितलं असतं, आहे की नाही. मूर्तीपूजा बुद्धानं नाकारली, जे म्हणणं आहे ते चुकीची गोष्ट आहे. आपण गुणांची पूजा करतो, मूर्तीची नाही करत. काय मूर्तीला काही मन्नत मागतो का आपण? आणि बुद्धाच्या काळात मूर्तिकला होतीच नाही, तर बुद्ध काय मूर्तीपूजेचा विरोध करतील? सम्राट कनिष्कानं मूर्तिकला विकसित केली. समजलं का? म्हणजे बुद्धानं म्हणले नाही तरी बुद्धाच्या नावावर खपवायचं. मूर्ती, आता बुद्ध मूर्ती आपल्या विहारात बसेल, त्यानं कोणतं आपलं नुकसान होत आहे धम्माचं? आपण मूर्तीकडे काही मागता का तुम्ही? अरे बुद्धा मला हे तुले तर मग मी तुले, असं आहे का? ते नाही. आपले ते शिक्षक आहे, आदर्श आहे. आपण प्रेरणा, गुणांची पूजा करतो, त्याच्या सद्गुणांची पूजा करतो. समजलं का? तर सम्राट कनिष्क, त्या बौद्ध सम्राट कनिष्कालाही एक शिक्षक भेटला, त्याचं नाव होतं महाकवी अश्वघोष भिक्खू. जे बुद्ध चरित्र लिहिलं का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महाकवी, कवी सुद्धा आहे भगवान बुद्धाचं. 4 प्रकारचे कवी सांगितले तथागत बुद्धांनी सुत्त पिटकामध्ये. कवी 4 प्रकारचे कवी. तर जगातला पहिला म्हणजे जो भिक्खू आहे महाकवी अश्वघोष नावाचे भिक्खू, आणि दुसरा चरक नावाचे भिक्खू जर सम्राट कनिष्काला भेटले नसते, त्यांच्या दरबारी राहायचे, जे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म त्याच्यातले काही संदर्भ घेतले आहे की नाही. सम्राट कनिष्काचे जे धम्मदीक्षा गुरु कोण आहे, शिक्षक कोण आहे? अश्वघोष नावाचे भिक्खू. लक्षात घ्या, त्यांच्याकडूनच त्यांनी धम्मदीक्षा, त्यांना बुद्ध धम्म त्यांनी ग्रहण केला. त्यांनी सौंदरानंद, बुद्ध चरित्र, सारीपुत्त प्रकरण हे 3 पुस्तकं लिहिले आहे. कोणी? महाकवी अश्वघोष ते भिक्खू. आणि ते वीणावादक सुद्धा होते, संगीतकार होते. त्यांच्या पत्नीचं नाव होतं प्रभा, ती राणी होती. आणि या अश्वघोष भिक्खूंचा, म्हणजे महाकवी होते ते, अश्वघोष हे भिक्खूच होते. तर त्यांचा जन्म साकेतला झाला होता. त्यांच्या आईचं नाव होतं सुवर्णाक्षी, म्हणजे आजच्या भाषेमध्ये सोनाक्षी. तर हे सम्राट कनिष्काला सुद्धा चरक आणि अश्वघोष नावाचे भिक्खू मिळाले नसते, तर त्यांनी म्हणजे शिक्षकाची किती महत्वाची भूमिका असते. दुसरी गोष्ट, नालंदा विद्यापीठामध्ये शांतरक्षित भिक्खू होऊन गेला महान. भद्रशील नावाचे भिक्खू. आणखी कोणते? ते धम्मकीर्ती, वसुबंधू, असंग, धम्मपाल हे भिक्खू होऊन गेले. कुठे? नालंदा विद्यापीठाचे महान गुरुगुरु होते. आपण म्हणतो योगाचार कोण? योग ही काय ते रामदेव बाबाची नाही, योग बुद्धाचा आहे. आणि योग कोण विकसित केला? असंग नावाचे भिक्खू होते. योगाचार त्यांनी सुरू केला. भगवान बुद्धाची एक शाखा आहे. ते नंतरच्या काळामध्ये योगाचार पद्धती, म्हणजे योग नावाची जी पद्धती आहे ते असंग नावाच्या भिक्खूंनी विकसित केलेली आहे. समजलं का? योग कोणाचा आहे? असंग नावाच्या भिक्खूंचा. दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्रामध्ये कान्हेरी हे मुंबईचं पहिलं, आता तुम्हाला मुंबईचं विद्यापीठ कोणतं? तर तुम्ही आधुनिक म्हणाल. मुंबई विद्यापीठ कोणतं बा? आधुनिक.
तर मुंबईला आता आधुनिक खूप सारे विद्यापीठ आहे, पण मुंबईचं पहिलं विद्यापीठ होतं कान्हेरी गुफा. मुंबईला कान्हेरी गुफा आहे, तिथं 8,000 भंतेजी शिकायचे. मुंबईतील पहिलं विद्यापीठ कान्हेरी बुद्ध लेण्या. कधी मुंबईला गेल्या तर जा पाहायला, खूप सुंदर आहे. तिथं 8,000 भिक्खू राहायचे. एवढ्या मोठ्या लेण्या आहेत तिथं. शिवनेरीच्या नंतर कोणत्या? कान्हेरी बौद्ध लेण्या बोरीवलीला आहे, खूप सुंदर आहे. तिथे राहुल भद्र नावाचे भिक्खू, नालंदा म्हणजे कान्हेरीचे भिक्खू नालंदाला शिकायला जायचे, नालंदाचे भिक्खू कान्हेरीच्या बुद्ध लेणीमध्ये शिकायला यायचे. म्हणजे या महाराष्ट्रातलं मुंबईतलं पहिलं विद्यापीठ कोण? मुंबईतच आहे ते कान्हेरी, बोरीवलीला कान्हेरी बौद्ध विद्यापीठ होतं. आणि भारतातील नाही तर महाराष्ट्रात जेवढ्या काही बुद्ध लेण्या आहे, हे केवळ ध्यानाची नाही, वर्षावासाचीच नाही, तर बौद्ध विद्यापीठच होती. कोणती? हे अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, बेडसे, कोंडाणे, एलिफंटा हे सगळे लेण्या नव्हत्या, त्या बौद्ध विद्यापीठच होय. मग सगळ्यात सांगा बरं, बाबासाहेब म्हणतात सर्वात जास्त बुद्ध लेण्या कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. मग सगळ्यात जास्त शिक्षक भिक्खू कुठे असेल? म्हणून तर बाबासाहेब म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. आणखी मी तुम्हाला एक नाव सांगतो की भारतामध्ये बुद्ध विहाराचीच बौद्ध विद्यापीठ झाली आणि जगामध्ये बुद्ध धम्म पोहोचला. नालंदा तक्षशिला काय होती? बुद्ध विहार, पण त्यांची काय झाली? बौद्ध विद्यापीठ. आणखी मी याचं नाव सांगतो व्यक्तीचं. तुम्ही अनुवादक म्हणून नाव ऐकलं का? अनुवादक अनुवादक म्हणजे ट्रान्सलेटर. या भाषेचं ट्रान्सलेटर त्या भाषेमध्ये करणं. आता मराठी भाषेचं तुम्हाला हिंदीमध्ये करायचं आहे, तर जगातला फर्स्ट ट्रान्सलेटर जर कोण असेल, कुमार जीव नावाचा भिक्खू होता. कुमार जीव लक्षात ठेवजा, जगातला पहिला अनुवादक. ते UPSC MPSCचा येथे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना येतो की जगातील फर्स्ट अनुवादक ट्रान्सलेटर तो होता भिक्खू कुमार जीव. जीवक नाही, कुमार जीव नावाचा भिक्खू, लक्षात घ्या. तर हा कुमार जीव नावाचा भिक्खू हा जगातील शिक्षक होय. सम्राट अशोकाच्या काळामध्ये चपड गंजू नावाचा एक धम्मलिपिकार होता, जे शिलालेख कोरले. चपड नाव तुम्ही खूप कमी लोकांना ऐकलं. लिपिकारेनं, चपडेनं लिपिकारेनं, चपड नावाचा भिक्खू म्हणजे एक लिपिकार होता सम्राट अशोकाच्या काळामध्ये. तो पाली प्राकृत त्याला माहित होता, तो दगडांवर आदेश द्यायचा कारागिरांना. चपड लक्षात घ्यायचा आहे सम्राट अशोकाच्या काळामध्ये. तर आणखी एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असताना, नंतरच्या काळामध्ये नालंदा तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते. लक्षात घ्या, तुम्हाला ऐकायला वेगळं वाटेल. येशू ख्रिस्त 13 वर्ष नालंदामध्ये शिकला, हे पुरावे आता जगासमोर येत आहे. 13 वर्ष जो गायब होता ना, काही काळ तो काश्मीरमध्ये राहिला महायानी भिक्षूंच्या सहवासामध्ये, गुफेमध्ये. त्याचे शोध आहे, रिअल इतिहास आहे. येशू ख्रिस्त आणि मोहम्मद पैगंबर सुद्धा नालंदा बौद्ध विद्यापीठाचे विद्यार्थीच आहे, महायानी भिक्खूच होते. त्यांनी नंतर आपलं वेगळं दुकान टाकलं, कारण हे सगळे बुद्धाच्या नंतरच आहे. लक्षात घ्या, येशू ख्रिस्त आणि म्हणून म्हणतात ना, येशू ख्रिस्तांच्या आणि मोहम्मद पैगंबराच्या वाणीवर बुद्धांच्या याचा प्रभाव, कारण बुद्धाकडूनच सगळं गेलं, कारण हे सगळे दोघंही मागचेच आहे. आले का लक्षात तुम्हाला? तर हे जे येशू ख्रिस्त आहे आणि हे लोक आहे, तर जे बुद्धाच्या काळामध्ये उपासक उपासिकांचे 10 सद्गुण होते. किती? मेंढक प्रश्नामध्ये आले, मिलिंद प्रश्नामध्ये. उपासक उपासिका कोणाला म्हणावं? ज्यांच्यामध्ये 10 सद्गुण आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी ते सांगतो आणि थांबतो शिक्षक दिवसाच्या निमित्तानं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेज काढलं. मिलिंद कॉलेज, तर जगातील मिलिंद तर हारला होता, पण हारलेल्या राजाचं नाव का ठेवावं? मिलिंद राजाला 19 विद्यामध्ये तो पारंगत होता. 19 विद्याचे ते शास्त्रामध्ये पारंगत होता. शल्य चिकित्सा येत होती मिलिंद राजाला, संगीतकारही होता, म्युझिक कंपोजर. समजलं का? लिहून आहे मिलिंद प्रश्नामध्ये. गणितज्ञ होता मिलिंद राजा. 19 शास्त्रांचं जाणकार होता, अभ्यासक होता. कोण? 19 मिलिंद प्रश्नामध्ये लिहून, वाचून घ्यायचा. 19 शास्त्रांचं त्याला नॉलेज होतं. त्यांनी प्रश्न, प्रतिप्रश्न, उभयकोटीचे प्रश्न 6 खंडामध्ये आहे मिलिंद प्रश्न, आहे का नाही? पूर्वयोग, विमतीछेदन प्रश्न, लक्षण प्रश्न, मेंढक प्रश्न, अनुमान प्रश्न आणि उपमा कथा प्रश्न, 6 खंड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज असंच नाही उभारलं. जे लोक म्हणते का नाही भारत बौद्धमय झाला पाहिजे, तर भारत बौद्धमय तेव्हाच होऊ शकते म्हणते बाबासाहेब,
जेव्हा घराघरामध्ये मिलिंदासारखा उपासक म्हणजेच विद्यार्थी आणि घराघरामध्ये या भारतामध्ये नागसेन सारखे विद्वान भदंताचार्य भिक्खू तयार होतील तर भारत बौद्धमय होईल. समजलं का? एक मिलिंद प्रश्न तयार झाला ग्रंथ. तर नागसेनासारखे विद्वान शिक्षक आणि मिलिंदासारखे उपासक विद्यार्थी तयार झाले तर भारत बौद्धमय व्हायला वेळ लागणार नाही. समजलं का तुम्हाला? म्हणून बाबासाहेबांनी प्रश्न तर्क करणाऱ्या मिलिंदाचं नाव ठेवलं. आपल्या समाजामध्ये बाबासाहेबांना प्रश्न निर्माण करणारे लोक उत्पन्न करायचे होते, पण नाचे तयार झाले बाप्पा 14 एप्रिलचे. मिलिंदा सारखा विद्यार्थी, बाबासाहेब माहिती आहे का काय म्हणतात? मिलिंद प्रश्न ग्रंथ मी घराघरात पोहोचवेल, मला वेळ मिळाला तर. आणि बाबासाहेब माहिती आणखी जोर देऊन सांगतात मिलिंद कॉलेजच्या त्या भाषणामध्ये, माहिती काय सांगतात? भारतातल्या प्रत्येक शिक्षकांनी, जगातल्या प्रत्येक शिक्षकांनी, आदर्श शिक्षक जे आज तुम्ही ऐकलं ना, शिक्षकानं आपल्या विद्यार्थिनीवर असं असं अतिप्रसंग वगैरे ऐकते का? तर जगातील म्हणजे महान शिक्षक नागसेनासारखा शिक्षण जर मिलिंदाला भेटला नसता तर मिलिंद भिक्खू झाला नसता. मिलिंद भिक्खू म्हणतो सगळं राज्यपाठ सोडून. समजलं का? नागसेनाला कोण भेटला शिक्षक म्हणून? नागसेन भिक्खू. नागार्जुन वेगळे आहे पण नागसेन वेगळे आहे. नागार्जुन हे सातवाहन काळातील आहे, लक्षात घ्या. तर नागसेन नावाचा कोण होता? शिक्षकच होता. कोण होता? शिक्षक. मिलिंदाला त्यांनी, मग बाबासाहेब म्हणतात माहिती का, आदर्श शिक्षक कोणाला म्हणावं? तर आदर्श शिक्षक म्हणजे भारतातल्या प्रत्येक शिक्षकांनी, जे अध्यापक लोक आहेत ना, हेडमास्टर, त्यांनी मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचलाच पाहिजे. म्हणजे शिक्षक कसा असावा, आदर्श शिक्षक कसा असावा आणि आदर्श विद्यार्थी कसा असावा? तर मिलिंदासारखा आदर्श विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक कोण असावा? नागसेन मध्ये सारखा. भारतातल्या प्रत्येक शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचला पाहिजे. कोण म्हणत आहे असं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण थोडस इकडे येऊया. असं म्हटलं जातं की ब्राह्मणांना सगळंच काही कळतं, पण भारतामध्ये जेव्हा इंग्रज आले तर ते मायबाप आहे, आपले मायबाप आहे. कसे? कोण्या अर्थानं? जमिनी खालचा बुद्ध आणि सम्राट अशोक त्यांनी जगासमोर आणला. हे नालंदा तक्षशिला विद्यापीठ हे कोणा आणलं? हे तर ब्राह्मणांनी गडून ठेवले होते. बुद्धगया विहार पूर्ण गडून होतं मातीखाली, आणि आता ते पूर्ण इंग्रजांनी खोललं तर त्याच्यावर कब्जे केले, त्यांनी दुकानदारी चालू केली. 84,000 विहार गेली कुठं? गेली नाही, पूर्ण कब्जे आहे. मग लक्षात घ्या, हे नालंदा तक्षशिला विक्रमशिला हे जेवढे बौद्ध विद्यापीठ आहे ना, हे बौद्ध विद्यापीठ जेवढे आहे ना, कोण जाळले म्हणते? ब्राह्मणाने लिहिलं ते पुस्तकामध्ये. तुम्ही खरं मानलं UPSC MPSC लोकांनी. ब्राह्मणांनी नाही जाळले, यांनी नाही जाळले, मुसलमानांनी नाही जाळले. त्यांच्या स्वाऱ्या झाल्या. कोणते लोक स्वाऱ्या करत असताना काही तोडफोड करतच असते, केलं काही न केलं असं नाही म्हणत तुर्कस्तानांनी लोकांनी. पण खऱ्या अर्थानं तोही इतिहास पुढे येत आहे. आता बुद्धगयाच्या याच्यावर महाबोधी मावळ्यावर कोणाचा कब्जा आहे? मी 5 मिनिटं सांगतो. आज शिक्षक दिवसाच्या निमित्तानं उद्याची विशेषतामध्येच ना, तर मला सांगा, आता महाबोधी मावळ्यावर कब्जा कोणाचा आहे? ब्राह्मणाचा. मुस्लिम बांधवाचा आहे. संविधानावर कोण टपलेले आहे? ब्राह्मण का मुस्लिम? आहे का नाही? तर बाबासाहेब म्हणतात 84,000 बुद्धविहार गेली कुठं? गेली कुठंच नाही, सगळेच बुद्धाचेच आहेत. मग आता ख्रिश्चनांचा त्याच्यावर कब्जा आहे का मुस्लिमांचा आहे? ब्राह्मणाचा. आता असून आपल्याला धम्मदीक्षा बाबासाहेबांनी देऊन एवढे लोक आंदोलन करू नये, कब्जा कोणाचा आहे? मग आधी तर बुद्धिस्ट लोकच होते, भंतीच्या कत्तली झाल्या होत्या, तर मग कोणा कब्जे केले? ब्राह्मणांनी जाळलं नालंदा विद्यापीठ. बंगालच्या शशांक नावाच्या ब्राह्मणानं, मीरकुल ब्राह्मणानं, एक नवीन नाव आहे काला पहाड, कालाचंद राय नावाच्या ब्राह्मणांनी पूर्ण बौद्ध विद्यापीठ जाळली. पण नाव कोणावर घातलं? मुसलमानांवर. लक्षात घ्या, मुसलमानानं काही तोडफोड केली, पण खऱ्या अर्थानं ब्राह्मणांनीच बौद्ध विद्यापीठ विहार जाळली. आणि बुद्धाला विष्णूचा अवतार आहे. बुद्ध विष्णूचा अवतार नव्हते, जगातील प्रथम शिक्षक होते. मग बुद्ध विष्णूचा अवतार आहे तर जगातल्या लोकांनी अवतार बुद्धाला स्वीकारलं का? जाबर बाहेर देशामध्ये विष्णूचा अवतार आहे का जी म्हणते? ते म्हणते नाही. आहे की नाही? बुद्धाच्या हातात एक तरी शस्त्र आहे का? हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर. त्याशी एकाची कारण प्रचार प्रभावशाली, राष्ट्रसंत म्हणतात. आहे की नाही? तर तथागत एक गोष्ट लक्षात ठेवायची की ब्राह्मणांनीच बौद्ध विद्यापीठ जाळलेली आहे. हे आता तुम्हाला सांगावं लागेल नव्याने. मुसलमानांनी नाही, मुसलमानांचा द्वेष करण्यासाठी झालाय. या भारतातील काही मुस्लिम, काही विदेशी जरी असेल तर काही मुस्लिम बुद्धिस्टच होते. जातीयतेमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला मोगलांच्या काळात, आणि काही लोकांनी ख्रिश्चन. तर भारतामध्ये त्या लोकांचं खूप मोठे योगदान. हे शिक्षकच आहे.
मग तो शिक्षक आहे भारतातला, ज्यांनी बुद्ध जगासमोर आणला, जमिनीतला बुद्ध गया, नालंदा, तक्षशिला, हे सगळं जमिनीखालचा बुद्ध आणि अशोक जगासमोर जर आणला असेल तर त्याचं नाव आहे सर अलेक्झांडर नावाचा शिक्षक. जर भारतामध्ये आला नसता तर आपल्याला ते बुद्ध गया पाहायला भेटली नसती. सम्राट अशोकाने तिथं स्तंभ वगैरे सगळे पिलर काढले, त्याचा जमिनीतून शोधून किती मोठा खर्च केला. सर अलेक्झांडर कनिंघम, त्यांची तर जयंती करायला पाहिजे भारतातल्या लोकांनी, सम्राट अशोकाने. त्याच्यानंतर जेम्स प्रिन्सेप, भारतातल्या ब्राह्मणाला त्या पाली भाषेमध्ये जे लिहून होतं का नाही शिलालेखावर, ते वाचताच ना आलं. शेवटी जेम्स प्रिन्सेप नावाचा एक व्यक्ती आला, लक्षात घ्या, त्यांनीच पहिल्यांदा सम्राट अशोकाचे शिलालेख वाचले. सम्राट अशोक नावाचा एक व्यक्ती होऊन गेला, बौद्ध राजा. हे पहिल्यांदा कोणी जगासमोर आणलं? जेम्स प्रिन्सेप. लक्षात ठेवायचं, नाव लक्षात ठेवायचं, जेम्स प्रिन्सेप, 40 वर्षाचा. आणि सर अलेक्झांडर कनिंघम, सर जॉन मार्शल आहे का नाही, जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस आणि वॉल्टर स्पिंग, ज्यांनी अजंठा लेणीचा 17 वर्ष अभ्यास केला. वॉल्टर स्पिंग मरण पावले, त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. वॉल्टर स्पिंग खूप महान व्यक्ती होऊन गेला. तर याच लोकांनी जगासमोर, हे जे शिक्षकच आहे. आणखी एक मी नाव सांगतो आणि या ठिकाणी थांबतो, ते म्हणजे तुम्ही मार्शल आर्ट कुंफू कराटे ऐकलं? म्हणजे भिक्खूंना शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही, पण ते बचाव करू शकतात. मार्शल आर्ट कराटे, त्याचा जनक कोण आहे? बोधी धर्मन नावाचे भिक्खू, ज्यांनी चायनामध्ये पहिल्यांदा गेले. चायनामध्ये जाणारा पहिला भिक्खू होता काश्यप मातंग नावाचा भिक्खू, भारतीय भिक्खू. चायनामध्ये तिथल्या बौद्ध राजांना, म्हणजे चायनाच्या बौद्ध राजांना जर काश्यप मातंग नावाचा भिक्खू भेटला नसता किंवा बोधी धर्मन नावाचा भिक्खू भेटला नसता तर चायनाची प्रगती झाली नसती, कोरियाची, जपानची प्रगती झाली नसती. हे शिक्षक भिक्खू जगभर पोहोचले, म्हणून धम्माचा प्रचार झाला. तर ते बोधी धर्मन अत्यंत महत्वाचं आहे, ज्याचं शाओलिन टेम्पल आहे. शाओलिन बोधी धर्मन हा कांजीवरमचा होता. आणि पल्लव राजवंश, पल्लव आणि चोला हे बुद्धिस्ट राजवंश आहे, पण ब्राह्मणांनी त्याचं ब्राह्मणीकरण केलं आहे. पल्लव राजवंश, जे महाबलीपुरम आहे का नाही, ते महाबलीपुरम बुद्धिस्ट धरोहर आहे, ते लक्षात घ्या. आणि पल्लव राजवंशाचा राजपुत्र होता कोण? कांचीवरम त्याचं गाव. कांची ते साडी म्हणतात तुम्ही, कांजीवरम वाली, ते त्यांचं जन्मगाव. कोणाचं? बोधी धर्मन भक्तीचं. कॉफीचा शोध, चायचा शोध कोण लावला माहिती आहे का? चाय तुम्ही जे पेता ना सकाळी चाय, स्फूर्तीसाठी, तंदुरुस्तीसाठी चायचा शोध लावणारी बोधी धर्मन भक्ती जी आहे, चायचा शोध, म्हणून तिकडे नाव, त्याचं नाव चायना पडलं. हे समजलं का? शोध आहे, कॉफी, चाय. आणि दुसरी गोष्ट, जे मार्शल आर्ट, जे कुंफू कराटे वगैरे का नाही, हे जगाला कोणी दिलाय? बुद्धानेच त्याची सुरुवात केली होती, पण बोधी धर्मन ते चायनामध्ये नेलं, जपानमध्ये नेलं. समजलं का? महिलाही शिकतात ते. मग बोधी धर्मनच हे मार्शल आर्ट, जे कुंफू कराटे आहे ना, हे भिक्खू, कोणता भिक्खू आहे मग तो? बोधी धर्मन, चायनामध्ये गेलेला होता. तर अशा पद्धतीने आणखी एक महत्वाचा शिक्षक होऊन गेला भिक्खू, त्याचं नाव आहे बुद्धघोष, जे श्रीलंकेला गेले. बुद्धघोष महान भिक्खू, बाबासाहेब तर खूप मानत होते बुद्धघोष भिक्खूला, म्हणजे त्यांचा आदर्श. त्यांनी विशुद्धी मग्ग नावाचं एक महान पुस्तक दिलं. तर प्रथम शिक्षकांचे जे ज्ञान आहे, जगभरामध्ये बुद्धाचं ज्ञान पोहोचलेलं आहे. आणि जगामध्ये भगवान बुद्धांची शिक्षा जगातल्या सर्वच भाषामध्ये ट्रान्सलेट झालेली आहे. कोरियामध्ये गेली, म्हणजे बुद्ध नावाच्या शिक्षकाची जे तत्वप्रणाली होती ते त्या भाषेमध्ये झाली आहे. जगामध्ये पहिले, म्हणजे कोरियामध्ये बुद्धाचा धम्म गेला कोरियन भाषेमध्ये, जपानमध्ये गेला जपानीमध्ये, चायनामध्ये गेला चायनीज भाषेमध्ये, ब्रह्मदेशमध्ये गेला बर्मी भाषेमध्ये, श्रीलंका देशमध्ये गेला श्रीलंकेमध्ये, कोरिया देशामध्ये गेला कोरिया देशमध्ये, नेपाळमध्ये नेपाळी, तिबेटमध्ये तिबेटी, बर्मी बर्मा. म्हणजे सगळ्या भाषेमध्ये कोणाचं नॉलेज गेलं? रामकृष्ण हनुमानाचं, बुद्धाचंच आहे, लक्षात घ्या. म्हणून जगातले पहिले, द फर्स्ट मोरल टीचर, जगातील पहिले प्रथम शिक्षक जर कोण असेल तर तथागत भगवान बुद्ध आहे. याचाच आदर्श कंबोडियाचा शैलेंद्र बौद्ध राजा आणि इंडोनेशियाचा खमेर बौद्ध राजा. आणखी एक नाव मी गुप्त काळातलं सांगतो, ते म्हणजे अमरकोश. तुम्ही ऐकलं असेल, विक्रमादित्याच्या दरबारामध्ये नवरत्न होते, पण त्या नवरत्नामध्ये क्षपनक नावाचा एक महान भिक्खू होता, जो उज्जैनचा होता, अवंतीचा. आणि एक अमरसिंह हे आचार्य होते. विक्रमादित्याच्या दरबारामध्ये नवरत्नामध्ये अमरसिंह
त्यांनी अमरकोश नावाचं पुस्तक लिहिलं. अमरसिंह एक महान आचार्य होते. तर हे अमरसिंह नावाचा आचार्य आणि शपनक नावाचा अरंत भिक्खू जर विक्रमादित्य राजाला भेटला नसता, विक्रमादित्य काल्पनिक नाही, विक्रमादित्य राजा बुद्धिस्ट होता, ते जगासमोर आलेला आहे. हिंदू राजा अजिबात नव्हता. दुसऱ्या राजाचं उत्तर येतं आपल्याला गद्दार जयचंद. आता ते मी सांगतो आणि थांबतो. गद्दार जयचंद. तर सम्राट जे गद्दार जयचंद, तुम्ही नाव ऐकलं असेल, पृथ्वीराज. गद्दार जयचंद होता तो बौद्ध राजा होता, सम्राट जयचंद. त्याच्या वडिलाचं नाव होतं गोविंदचंद्र गहडवाल. या भारतातील सर्व जे राठोड लोक आहे ना, राठोड बंजारा, हे बुद्धिस्ट लोक आहे, ते विसरले. त्यांना गहडवाल राजवंश म्हणतात किंवा राठोड राजवंश म्हणतात. त्यांची सत्ता होती काशीला, सारनाथला, वाराणसीला. आणि त्याच्या राणीनं म्हणजे त्याच्या आजीनं सम्राट जयचंद आहे का, ज्याला गद्दार जयचंद मध्ये ब्राह्मणाने, गद्दार नाही तो बौद्ध राजा होता, लक्षात घ्या. तर सम्राट जयचंद नावाच्या बौद्ध राजांच्या आजीनं कुमारदेवी नावाची राणी होती, महाराणी. तिचं माहेर माहित आहे कोणतं होतं? बोधगया. बोधगयेवरून तिला सारनाथला दिलं होतं, वाराणसीला. आणि कुमारदेवीचं तुम्ही सारनाथला गेले ना तर 9 मजल्याचं तिनं बुद्ध विहार बांधलं होतं, 9 मजल्याचं, 11व्या शताब्दीमध्ये, कुमारदेवी नावाच्या महाराणीनं. आणि ती कोण होती कुमारदेवी? कुमारदेवी सम्राट जयचंदाची दादी होती. आता तुम्हाला, तुम्ही सारनाथला गेले, त्या विहाराचं नाव आहे, तिने काय ठेवलं होतं? 9 मजल्याचं, त्याचे पूर्ण दगड पडून आहे. तुम्ही सारनाथला गेले, असे बारीक कोरीव. त्या विहाराचं नाव तिने ठेवलं होतं धम्मचक्र जीन महाविहार. ती होती कुमारदेवी. आणि या सम्राट जयचंदाला धम्मदीक्षा नावाचा जो शिक्षक भेटला नसता, तर तोही बुद्धिस्ट, तो बुद्धिस्ट राजा होता सम्राट जयचंद. आणि त्या भिक्खूचं नाव होतं, तो शिक्षक होता, तो भिक्खू होता, अरंत भिक्खू. त्याचं नाव होतं जगन्मित्रानंद नावाचा भिक्खू शिक्षक. सम्राट जयचंदाचा धम्मदीक्षा गुरु. लक्षात घ्या, जगन्मित्र नावाचे बंगाली भिक्खू होते 11व्या 12व्या शताब्दीमध्ये. गद्दार जयचंद नाही, बौद्ध राजा जयचंद होता. तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे. पण ब्राह्मणांनी कोणतं नाव ठेवलं? गद्दार जयचंद. आपण म्हणतो गणिताचा जो शोध, तर नालंदा तक्षशिलामध्ये त्या काळामध्ये ग्रीक कडून लोक येत होते. तुम्ही जे गणित म्हणता का, जे अरबस्थानामध्ये गेले, ते सगळं भारतातूनच गेलेलं आहे. जे तुम्ही गणितामध्ये शिकता, अँटी लॉगारिथम, पायथागोरसचे प्रमेय, हे सगळं गणित नावाचा विषय, खगोल, भूगोल, हे सगळे औषधी, जडी बुटी, हे सगळं कुठून होतं? नालंदामध्येच होतं हे. पण भारतातल्या लोकांचा मेंदू ब्राह्मणांनी तो गुलाम करून ठेवला, म्हणून भारतात शोध लागले नाही. पण हे, आणि ते नालंदा विद्यापीठातले सगळे पुस्तकं जाळून टाकले. बरं झालं त्या चायनाच्या भिक्खूंनी नेले ते बिचार आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला ते पाहिले तरी भेटलं हे सगळं युवानशांग फायनजांग. नाहीतरी याने पूर्ण जाळून टाकली. त्याच्यामध्ये किती तत्वज्ञान असेल. नालंदा विद्यापीठ 6 महिने जळत राहिलं. कोणतं? ते विद्यापीठातले पुस्तकं ताडपत्रावर लिहिलेले, लक्षात घ्या. तर किती नॉलेज असेल त्याच्यामध्ये. ते जाळलं नसतं नालंदा विद्यापीठातलं किंवा एवढ्या बौद्ध विद्यापीठातलं, तर आज जगासमोर सगळंच होतं त्याच्यामध्ये. पण ते सगळं जाळून टाकलं. असाही उल्लेख आले काही, नागार्जुन भिक्खूला लोखंडाचं सोनंही करता येत होतं, असंही एक रसायन होतं, असा उल्लेख आहे. म्हणजे ते विकसित केलं होतं म्हणतात नागार्जुन भिक्खूने. म्हणजे लोखंडाचंही सोनं करता येते असं एक रसायन त्यांनी तयार केलं होतं, लक्षात घ्या. कोणाच्या? बुद्धाच्या नंतर नागार्जुन. तसे आज तुम्ही महाथेरी म्हणता का, थिअरी, तर जगातील पहिला महिलांचा ग्रंथ कोणता आहे? स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा. जगातील पहिला महिलांचा ग्रंथ जर असेल तर थेरी गाथा, आणि भिक्खूंचा थेर गाथा. थेरी म्हणजे काय? तर भिक्खुनींचा पहिला ग्रंथ बुद्धाच्या काळातल्या त्रिपिटकाचा सार आहे थेरी गाथा. प्रत्येक महिलाने वाचा. जगातील पहिला महिलांचा ग्रंथ कोणता आहे? थेरी गाथा. थेरीवरूनच थिअरी, थेरेपी शब्द इंग्रजीवरून तयार झालेला आहे. थिअरीवरूनच थिअरी शब्द तयार झालेला आहे. तर तथागत भगवान बुद्धांच्या नंतर मी तुमचे 5 मिनिटं घेतो आणि या ठिकाणी थांबतो की सम्राट अशोकांनी सर्व शिक्षा अभियान, म्हणजे त्यांनी शिलालेख रस्त्यांवर कोणालाही वाचता आली पाहिजे मग सोडली, पण त्यांनी भिक्खूंना आदेशही केला. म्हणजे भिक्खूचा धम्म शुद्ध राहिला पाहिजे बुद्धाचा. त्यांनी सारनाथला, संकिशाला, कौशांबीला शिलालेखांवर आदेश दिले भिक्खूंना. कोणते आदेश दिले? जो भिक्खू आणि भिक्खुनी संघामध्ये फूट टाकेल त्याला पांढरे कपडे घालून त्याला संघामधून हकालपट्टी करायची. सम्राट अशोकाचा आदेश आहे. सारनाथला तुम्ही जाता त्या स्तंभावर तुम्हाला पाली प्राकृत मध्ये दिसते. तुम्ही कधी सारनाथला गेले तुम्हाला एक छोटा स्तंभ आहे, पाली प्राकृत मध्ये लिहिलेला आहे. तर आपण आता येऊया शिवाजी महाराजांकडे, ज्योतिबाकडे आणि थांबूया. तर शिवाजी महाराजांना कोण शिक्षक भेटला? ज्योतिबा फुलेंना. ज्योतिबा म्हणजे शिवाजी महाराज हे तुकोबारायाचे शिक्षक,
आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांना एक शिक्षक मिळाला. म्हणजे शिवाजी महाराज हे कोणाला आदर्श मानत होते? बुद्धाला तर मानतच होते, पण ज्योतिबा फुले आहे की नाही, ज्योतिबा फुले ज्यांनी बुद्धभूषण पुस्तक लिहिलं संभाजी महाराजांनी, ते बुद्धालाच मानत होते का नाही. बुद्धांच्या शिक्षा नीतीवर कूटदंत सूत्राच्या आधारावर राजांना प्रजेसोबत कसा व्यवहार करावा, म्हणून वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांना बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. ते बुद्ध चरित्रावरच आहे, बुद्ध कूटदंत सूत्रावरच आहे तो, सुत्तपिटकामध्ये. समजलं का. तर शिवाजींचे खरे गुरु कोण आहे? शिक्षक. माता जिजाऊ आहे, तुकोबाराय आहे, दादोजी कोंडदेव अजिबात नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षक मिळाले. कोणते शिक्षक? पहिले शिक्षक तर त्यांचे रामजी बाबा आंबेडकरच आहे, जे रात्रीचे 2:30 वाजेपर्यंत अभ्यास करून घ्यायचे. इंग्रजीचं शिक्षण रामजी बाबांना इंग्रजी लिहिता येत होतं ना, वाचता येत होतं. अभ्यास करून किती शिस्त होती त्यांच्यामध्ये, आहे की नाही. तर रामजी बाबा तर शिक्षक आहे, पण बरं झालं बाबासाहेबांना तो शिक्षक मिळाला. कोणता? कबीर बुद्ध तर आहेच, पण केळुस्कर गुरुजी ज्यांनी गौतम बुद्धाचं पुस्तक दिलं नसतं त्या ओबीसी माणसांना, तर बाबासाहेब बुद्धाकडे वळले नसते, आपणही बुद्धिस्ट नसतो. पण केळुस्कर गुरुजीला पुस्तक लिहिण्यासाठी पैसे जर कोणी खर्च केले असेल आणि प्रेरणा दिली असेल तर ती सयाजीराव गायकवाडांनी. बघा कुठे योगदान आहे. तर सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, केळुस्कर गुरुजी हे बाबासाहेबांचे काय आहे? शिक्षकच आहे. रामजी बाबा सुद्धा, आहे की नाही, हे काय आहे? शिक्षकच आहे. तर बाबासाहेबांनी कालचे मुके आज बोलू लागले, तुझ्या शब्दांवरती आज शब्द तोलू लागले. हा मुक्यांना वाचा फोडली. कोण? बाबासाहेबांनी. जे आज मी बोलत आहो का नाही, तर बोललं तर काय होत होतं? डोळं म्हणजे डोळं वरत काढून जर चाललं, म्हणजे ब्राह्मणाकडे असा डोळा जरी वरत काढून गेलं तर जिवंत डोळे काढत होते. समजलं का. आणि कानानं जर ऐकलं तर वेद मंत्र, कानात गरम तेल, आणि नाही तर जीभ कापल्या जात होती. समजलं का. म्हणजे डोळे असून पाहता येत नव्हतं, आणि कान असून ऐकता येत नव्हतं, आणि तोंड असून बोलता येत नव्हतं. मुक्याचा नायक मुका होता हा समाज. आता कसा बोलायला लागला, मीही बोलायला लागलो. कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. आपल्याला बोलतं केलं, नाहीतर कुठं ग्रंथ न कुठं, आहे का नाही. तर मुक्याचा मुकनायक कोण झाला? डॉक्टर बाबासाहेब. म्हणून बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणतात. सिम्बॉल ऑफ नॉलेज. आपल्या भारतातला सिम्बॉल ऑफ नॉलेज कोण आहे? गणपती, सरस्वती माता, सिम्बॉल ऑफ नॉलेज. आणि अमेरिका बाबासाहेबांना काय म्हणते? आमच्या ज्ञानाचे प्रतीक कोण आहे? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यामध्ये जगामध्ये ज्यांचं योगदान आहे, जगामध्ये योगदान, त्या 4 लोकांची यादी झाली जगात. पहिला आहे तथागत बुद्ध, वर्धमान महावीर, सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या. जगातले हेरॉल्ड लास्की नावाचा व्यक्ती असा म्हणतो बाबासाहेबांविषयी, डॉक्टर बाबासाहेब या भारताला समजून घ्यायचं असेल तर बाबासाहेबाला समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब अर्थतज्ञही होते. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी फक्त बाबासाहेबांनाच मिळाली. लक्षामध्ये जगामध्ये. आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी माहिती आहे का, बाबासाहेबांना माहिती आहे का गुरु मानतात? अमर्त्य सेन ज्यांनी नोबेल पारितोषिक मिळाला आहे, अरुंधती राय, बाबासाहेबांना आदर्श मानतात. बाबासाहेब इतके महान आदर्श की ज्यांनी आपल्याला बुद्ध नावाचा शिक्षक दिला. बुद्ध नावाचा शिक्षक देऊन आपल्याला जगाशी नातं जोडलं, आहे का नाही. बुद्ध नावाच्या शिक्षकासारखा कोणी शिक्षक असू शकते का? जो जगाचा शिक्षक आहे, जगाचा मार्गदर्शक आहे, दीपस्तंभ आहे, त्याच्यासारखा शिक्षक कोणता असू शकते का जगामध्ये, आहे की नाही. म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा आदर्श घेतला. 18 घंटे ते अभ्यास करायचे. बाबासाहेबांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. तर मी बाबासाहेबांच्या त्या ओळी वाचून दाखवतो आणि या ठिकाणी थांबतो. जशाच्या तशा शिलाशिवाय जर शिकले सवरले लोक समाजात तयार झाले तर त्यांच्या शिक्षणातच देशाचा आणि समाजाचा नाश आहे. शिक्षणाबरोबर काय पाहिजे? शीलही पाहिजे. बाबासाहेबांचा पुन्हा एक मस्त सुविचार आहे, मी तो वाचूनच दाखवतो जसा तसा. जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोखा दिया. आहे का नाही. हे तर माहीतच आहे, पण मी बाबासाहेबांचे सुविचार वाचतो आणि थांबतो. बघा बाबासाहेब काय म्हणतात आज शिक्षक दिवसाच्या निमित्तानं. अपुरे विद्यार्जन करून काही उपयोगाचे नाही. परीक्षा कोणीही पास होतो, नुसत्या परीक्षा पास होऊन पदव्या मिळवण्यात काही अर्थ नाही. आजच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांचा संदेश बाबासाहेबांना. विद्यार्थ्यांनी रचनात्मक कार्य करून दाखवले पाहिजे. दगडफोडीचे काम करण्यात आणि कारकून बनण्यात काहीच फरक नाही. खरे शिक्षण कोणाला म्हणावं म्हणते बाबासाहेब?
दुसऱ्याच्या सुखदुःखात भागीदार व्हावयास शिकणे हे खरे शिक्षण होय. समजलं? खरे शिक्षण कोणते? मी बाबासाहेबांना प्राध्यापकांना आदर्श शिक्षक कसा असावा आणि प्राध्यापक कसा असावा, आजचे शिक्षक पा कसे आहे की नाही. आता ते एक डायलॉगच एका सिनेमामध्ये ऐकली होती, आजकल के म्हणजे ये हेडमास्टर नाही है जी, आणि आजकाल की म्हणजे आजचं शिक्षण हे शिक्षण नाही, हे काय आहे, धंदा आहे, बिझनेस आहे, खाजगीकरण झालंय शिक्षणाचं. शाहू महाराजांनी चालू केलं होतं, बुद्धानं फ्री होतं नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये, म्हणजे आता तर शिष्यवृत्ती, पण भारतामध्ये फुकट शिक्षणासाठी येत होते. नालंदा तक्ष फ्री होतं का नाही शिक्षण, बुद्धानं चालू केलं ना फ्री, महिलांना फ्री, सर्वांना फ्री, सर्व शिक्षा. जगातले लोक फुकट शिक्षण घेऊन जात होते. कुठून? भारतामध्ये. आता खाजगीकरण झालेलं आहे, गरिबाची मुलं शिकू शकत नाही, आहे का नाही. बुद्धानं जगामधला पहिला सर्व शिक्षा अभियान, सर्वांना समान शिक्षा आणि फुकट शिक्षण, हे कोण सुरू केलं होतं? बुद्धाने. म्हणून तर ते ब्राह्मणांनी बंद केलं, ज्योतिबा सावित्रीने ते चालू केलं, आहे का नाही. स्त्रिया जर गुलाम झाल्या तर अख्खं घर गुलाम होते. दारूची नशा, देवाधर्माची नशा घराची करते दुर्दशा, लक्षात ठेवा. तर बाबासाहेबांचे ते आदर्श शिक्षक कसा असावा ते वाचूनच दाखवता. या ठिकाणी थांबतो, बघा, मन लावून ऐका. बाबासाहेब आदर्श शिक्षक, प्राध्यापक कसा असावा आणि विद्यार्थी कसा असावा. खूप सुंदर मी मेहनतीनं काढलेले हे संदर्भ आहे. बघा, आजचा शिक्षक प्राध्यापकी करतो तो केवळ पोटासाठी. म्हणून जेव्हा असे शिक्षक शिक्षण क्षेत्रात येतात तेव्हा शिक्षणाचे मूल्य हरवून जाते. एक शिक्षक अनेक पिढ्या घडवत असतो किंवा बर्बाद करत असतो. शिक्षकांचे प्रत्येक वचन हे येणाऱ्या पिढ्यांना सूचक असते. एक सुद्धा चुकी त्या विद्यार्थ्यांच्या पिढीला नेस्तनाबूत करण्यात कारणीभूत ठरू शकते. म्हणून शिक्षकांनी आपापल्या विषयात ग्रंथ अध्ययन करून विविध ज्ञान अर्जित करून मगच विद्यार्थ्यांसमोर व्याख्यानाला समोर गेले पाहिजे. शिक्षकांनी उद्याच्या खंबीर पिढीसाठी व राष्ट्रासाठी स्वतःची पूर्वतयारी करणे काळाची गरज आहे. बाबासाहेबांचे वाक्य. देशाचे भवितव्य हे शिक्षकांच्या विद्वत्तेपुढे जात नाही. शिक्षकच जर जेमतेम असेल तर देशही जेमतेमच असतो. जो विषय शिक्षक शिकवितो त्यात शिक्षक विषय तज्ञ तर असलाच पाहिजे. त्याहूनही विद्यार्थ्यांपर्यंत विषय पोहोचविण्याचे कसबही त्याला अवगत असले पाहिजे. बघा किती बाबासाहेबांचा दूरदृष्टिकोन आहे. माझे तर असे मत आहे की प्रोफेसरांनी अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या कामी स्वतःला इतके वाहून घ्यावे की आपल्या घराकडे बघायला त्यांना मुळी सवडच मिळता कामा नये. ते काम संपूर्णपणे त्यांच्या पत्नीवरच सोपवण्यात आले पाहिजे. प्रोफेसर लोकांनी भलती कामे अंगावर घेऊन आपल्या जबाबदाऱ्यांचे क्षेत्र उगाच वाढवीत जावे ही गोष्ट मला मान्य नाही. अध्यापन व अध्ययन यामध्ये संशोधनही आलेच. या तीन गोष्टीवरच प्रोफेसरांनी दुसरे कोणतेही काम करता कामा नये. म्हणजे भारतातील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बाबासाहेबांनी दिलेला संदेश आहे. वाचा तुम्ही विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा. तर बाबासाहेबांचं ते वाक्य सांगतो, वही आणि पेन म्हणजे केवळ शिक्षण नव्हे. पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होते आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही. मला पुस्तकांपेक्षा मित्रांचा सहवास जास्त आवडतो. या जगातील दोन प्रभावी असते, लेखणी आणि दुसरी वाणीवर. आणि शेवटचा सुविचार बाबासाहेबांचा सांगतो की या भारतातील लोक मंदिराकडे जाणाऱ्या रांगा, आपल्या विहारातच लावलेल्या आहे, मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जर वाचनालयाकडे जातील तर भारत देश जगात महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. मंदिरात जर देव असता तर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ कुणावरही आली नसती. आणि मी या खोट्या देवावर विश्वास ठेवून, म्हणजे बाबासाहेब म्हणतात मी या खोट्या देवावर विश्वास ठेवून या खोट्या देवालेच पूजत बसलो असतो तर नक्कीच मात्र माझ्या समाजाला भीक मागण्याची वेळ आली असती. तर याच वाणीनं आजचा शिक्षक दिवस म्हणून सर्वांना जगातील फर्स्ट शिक्षक तथागत बुद्ध आहे, मार्गदर्शक, जगातील
म्हणजे मोरल टीचर, नैतिक शिक्षा ज्यांनी दिली, दीपस्तंभ, मार्गदर्शक, शिक्षक, मार्गदाता, जगातला पहिला टीचर जर कोण असेल तथागत बुद्ध. आणि जगातील पहिली महिला शिक्षिका कोण आहे? महाप्रजापती गौतमी. तर ते सर्वपल्ली राधाकृष्णन नाही तर ज्योतिबा फुले आणि सावित्री आईंनाच शिक्षकांची गंगा जी बुद्धानं चालू केली होती ती बंदी आणली होती मनुस्मृतीनं. पण त्या बुद्धाचं स्त्री शिक्षण सर्वांना शिक्षा खुली हे कोण चालू केलं? ज्योतिबा फुले आणि सावित्री आईनं. म्हणूनच तर बाबासाहेब शिकू शकले आणि तुम्ही शिकू शकल्या. म्हणजे ज्योतिबा फुलेंना आणि सावित्रीबाई फुलेंना अजूनही ब्राह्मण लोकांनी भारतरत्न दिला नाही. पहा बापा, आता तो चेंडू ते पेटी वाजवणाऱ्याला देऊन राहिले भारतरत्न. अजूनही सावित्रीबाई फुलेला या शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व उपासक उपासिकांना सांगतो, जे माझे चॅनल पाहणाऱ्या लोकांना, की अजूनपर्यंत सावित्री आईला ज्योतिबांना भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही. शिक्षक दिवस खऱ्या अर्थानं ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईच्या यानं सुरू व्हायला पाहिजे, ज्यांनी 1 जानेवारीला महिला शिक्षण पहिली मुलीची शाळा काढली. भीमा कोरेगावचा तारीखचा 1 जानेवारीलाच त्यांनी पहिली शाळा मुलीची काढली 1818 मध्ये. तर हा शिक्षक दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन नाही तर तथागत बुद्धच या जगातील पहिले शिक्षक, मार्गदर्शक, दीपस्तंभ, मार्गदर्शक, मोरल टीचर, द फर्स्ट ऑफ टीचर, मोरल टीचर, वर्ल्ड टीचर कोण आहे? तथागत सम्यक संबुद्ध. तर याच ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन करायचं होतु मे जय मंगल.